तर आता जी ही केळी उद्या तुमच्या 2 गाड्या कटिंगला येणार आहेत, तर ही केळीला जे तुम्हाला रेट दिला व्यापाऱ्यांनी, तर तुम्हाला काय रेट दिलाय आजचा? 25 रुपये 20 पैसे. 25 रुपये 20 पैसे. म्हणजे रुपयाने माल कटिंग झालाय. आपण काल शूटिंग काढलीच आहे, तरी पण आज हार्वेस्टिंगला मुद्दाम आम्ही परत फिरून आलोय. हो 25 रुपये 20 पैसे. 25 रुपये 20. म्हणजे काय केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत की असाही वन टाइम 10 ते 15 दिवसात येणारा माल कटिंगला, आणि लागणीपासून आज 9 महिने आणि 2 दिवस झाले. 2 दिवस झाले. लागणीपासून 9 महिने आणि 2 दिवसात कटिंगला सुरू झालेला माल 33 किलोचा घड. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी वापरा बायोऑर्गॅनिक आहे हे आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी शेड्यूल मध्ये ऍड केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, किती वेळा वापरलं पाहिजे. आज तुमची एक मानसिकता काय आहे की बाबा आपल्या शेतकऱ्यांनी हे आपल्या वापरा बायोऑर्गॅनिकला काय म्हणून स्वीकारलं पाहिजे? नक्कीच सुरुवातीपासूनच वापरायला पाहिजे. हे जे रिझल्ट ह्या बागेत आम्हाला भरपूर चांगले भेटलेले. बरोबर आहे. सुरुवातीपासून एंड पर्यंत कंटिन्यू चालू ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. हो. कारण मला तुमचं एक कौतुक काय वाटतंय की तुम्ही केळी क्षेत्रात तसे अगोदरच प्रगतीपथावरती आहेत, नाही असा विषय नाही, पण तरी बी तुमच्या अनुभवाला वापरा बायोऑर्गॅनिकनी क्रॉस केले. हो 2 महिने म्हणजे 10-10.5 महिने पहिले लागत होते. 10-10.5 महिने आणि 9 महिन्यात हार्वेस्टिंगला म्हणजे आपण- प्लॉटन, आणि आज 2 गाड्या जाऊन पण माल शिल्लक राहतो. शिल्लक राहतो. तो बी अजून समजा अजून बी 2 गाड्या पडल्या हा. तरी बी मला आपला सगळाच जायसारखा आहे. हा काल जे व्यापारी आलते थोडक्यात राऊत साहेब होते आपले कंदरचे, हा तर त्यांनी एक शब्द जबाबदारीने वापरला की ह्यात एकही घड असा नाही की ह्याला साईटला काढावं. नाही नाही म्हणजे हा शब्द आपण काय त्यांना काय पैसे दिलतो, आमचा नाही, व्हिडिओ नाही. काढायचा आहे साहेब, आमच्यासाठी बोला, थोडस हा. व्हिडिओ उचलते आणि आमच्या कंपनी जाहिरात होईल किंवा आमच्या शेतकऱ्याचं नाव होईल, असं तुम्ही तरी मी तरी कुठला शब्द वापरला का? नाही नाही. पण जसं दिसतं तसं बोलतो माणूस कधी कुठलाही, हो की दिसतं चांगलं मग चांगलं बोलतो. बरोबर आहे. त्यांचा बी स्वभाव प्रेमळ होता हम्म. आणि जसाच तसा होता म्हणून ते खरं बोलले. तर मग मला काय म्हणायचं, आता तुमच्या बरोबर ज्यांनी काही केळी लावली होती, आता आपली उद्या हार्वेस्टिंग आहे, तर त्यांच्या केळीला हार्वेस्टिंगला किती वेळ आहे? आणखी 1 महिना 1 महिना. म्हणजे आपण 1 महिना पुढे. त्यांची बॅगिंगची तयारी म्हणजे आमच्या मेवण्याचे ह्या केळीबरोबर रोप आलेली त्यांची. बरं बरं. आता त्यांना म्हणलं मी की बॅगिंगच करावं लागणार आहे. कारण ह्याच्यामध्ये ती थंडीमध्ये. हा. शेतीचा प्रॉब्लेम येणार आहे. हा मी म्हणतो समजा 1 महिना लेट येऊ द्या त्यांची तरी काय अडचण नाही, पण आपल्या घडात फणीतलं अंतर आणि आपला वादा आणि त्यांच्यातला एक तुम्ही आता त्याची एक थोडक्यात तुलना करायची म्हणलं तर एक वेगळं वेगळं काय काय वाटतंय? बरेच म्हणजे लय फरक वाटतो. केळीच्या लेंथ मध्ये हा. फण्या आपण 10-11 ठेवल्यात, हा हा. त्यांनी 8-9 ठेवल्यात, कुठं 10. हम्म. म्हणजे हे बरेच फरक आहेत. आणि 1 महिना लेट म्हणजे उद्या रेटचं काहीच माहिती नाही ना. रेट माहित नाही, निसर्ग कसा आहे माहित नाही. कारण आता तुम्ही तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये सगळ्यात महत्वाचा विषय, मी गेल्या शूटिंग मध्ये सुद्धा प्रखडपणे बोललेलो आहे आणि स्पष्ट बोललोय की तुम्ही नव्हते प्रवीण सर, की काय बोललोय की तुमची गावात कशीही चर्चा केली तरी तुमचे सगळेच प्लॉट केळीच नाही, तुम्ही शेती करत असताना तुमची शेती ही स्टँडर्ड असते. गावात कोणापाशी जरी नाव काढलं तरी तुमची शेती ही स्टँडर्ड असते. कुठलंही पीक तुमचं म्हणजे खराब नसतं. असं बोबाटा आहे. म्हणजे तुम्ही शेतीमध्ये प्रगतीपथावरती आहेत तरी बी तुम्ही तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरलं. मग तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिकचे किती डोस घेतले? 4 झाले आपले डोस. 4 डोस टोटल झाले. लागणीला 2 आणि निस्वनेला 2. की आता तुमची उद्याच्याला 2 गाड्या पडल्यानंतर आपली सगळी झाडं किती ते 1780. 1780. उद्याच्याला 2 गाड्या पडल्यानंतर परतच्या 2 गाड्या किती दिवसात कटिंगला आहे त्यांना असं वाटतंय? 8-10 दिवसात माल संपूर्ण जाईल. म्हणजे थोडक्यात 9.5 महिन्यामध्ये आपला माल पूर्ण कटिंग होतोय. आणि ज्यावेळेस साहेब निस्वनला सुरुवात झाली त्यावेळेस तुम्हाला किती दिवसामध्ये निस्वन पूर्ण झाली असं वाटलं? 20, 21, 25 दिवसाच्या अगोदरच झाली म्हणजे. 10-15 दिवस रांगच होती. बघायला बघायला येत होती लई. 10-15 जणांची येनगुद्याची हा. पुन्हा लई आली, बघून गेली. तिथे त्यांना एक नवीन वाटलं ना की बाबा हे असं कसं झालं म्हणून बघायला आली. ज्ञानी आहेत आणि तुम्ही पहिल्यापासून पहिले पण तुमचे प्लॉट सगळे बॉक्सी पॅकिंगलाच गेलेत तरी तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिकला स्वीकारले. म्हणजे मला काय म्हणायचंय, समजा एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे शाळेत पण त्याला आणखी कुणी ज्ञान द्यायचा प्रयत्न केला तर तो घ्यायचा प्रयत्न करतो. तसं तुमच्याकडून झालेलं आहे की तुम्ही पहिल्यापासून तुमची पिकं गावात जरी तुमचं कुणी नाव घेतलं तरी तुमची पिकं ताईटच असतात, म्हणजे एकदम सुपरच असतात. असं नाव तुमचं पहिलंच आहे गावात तरी तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिकला स्वीकारले. म्हणजे मला काय म्हणायचंय, मी मुद्दाम काय गोष्टीचा उल्लेख का करतोय की तुमच्याकडे सगळा अनुभव असताना, कष्टाचं खर्चाचं बळ असताना तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिकला स्वीकारले. मग मला वैयक्तिक असं वाटतं की ज्या शेतकऱ्यांची केळी खालीवर झाली, ज्या शेतकऱ्यांच्या केळीने वय खाल्लंय
ते आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या केळीला वापरावा ऑर्गॅनिकला स्वीकारायला पाहिजे. त्याचं कारण असं, कष्ट आणि खर्च ज्यावेळेस आपल्या कुठल्याही शेतकऱ्याचा वेळ दिलेला त्या कुठल्याही पिकाला जर वाया जात असेल, म्हणजे थोडक्यात केळी वय खाती किंवा खालीवर होती, निसून वेळ घेते, मग कष्ट खर्च वेळ पैसा चुकलाय का जायचा? मग शेवट जर आपल्याला आपण जे म्हणतो याच्यासाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिवस गोडावा, मग शेवटच्या दिवसासाठी आपण एवढा 8 तास करून जर थोडक्यात जर यश आपल्याला पाहिजे ते पदरात पडत नसेल, तर कष्ट करायला जी वाईट वाटतंय ना, ती आपल्या वापराबायोनिकनी बाहेर काढलंय. म्हणजे आपल्या वापराबायोनिकचा पहिल्यापासून आपण व्हिडिओमध्ये एकच शब्द काय आहे की कष्टकरी शेतकऱ्याला हे हरवून देत नाही. आणि मी मुद्दाम तुमचा उल्लेख काय करतोय की तुमची पहिल्यापासून पिकं चांगली असतात तरी तुम्ही वापराबायोनिक स्वीकारले. मग ज्यांची प्लॉट खालीवर होत्यात किंवा ज्यांना केळीत कमी जास्त केळी खालीवर होती ही जाणवती, त्या शेतकऱ्यांनी तर 100% मी म्हणतो की वापराबायोनिक स्वीकारायला पाहिजे. आणि असं नाही स्वीकारायचं की वापराबायोनिकचं मार्गदर्शक आले की मग पूर्णच फर्स्ट टू एंड डोस घ्या, अजिबात घेऊ नका. फक्त तुम्ही 2 महिन्याचे डोस घ्या. का? सुरुवातीला बरोबर आहे की नाही? तुमच्या नजरेला मला काय म्हणायचंय, तुम्ही आता केळीत जरी 4-5 वर्षाचा 3 वर्षाचा जरी अनुभव असला तरी तुम्हाला केळी 2 डोस हे आपले वापरल्यानंतर तुमच्या लक्षात आलं का नाही की खरंच ह्या प्रोडक्शनमध्ये वापराबायोनिकच्या काहीतरी ताकद आहे? लक्षात आलं का नाही? कारण सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, तुम्ही शेतीत रोज आहेत, आम्ही समजा मी म्हणतो आम्ही 10 मिनिटं इथं प्लॉट व्हिजिट करून जातो, पण तुमच्या लक्षात येतंय ना बाबा चाललंय काय, आपण केलंय त्याचं खरंच जे पैसे घालवलेत त्याचं आपल्याला 2 रुपये 10 रुपये मिळतील का नाही ह्याची परिस्थिती मिळाली का नाही? आणि आज तर आपण शेवटच्या अवस्थेला अजून लय झालं तर 20 दिवसात आपला प्लॉट कटिंगला येईल. म्हणजे आपण हे व्हिडिओ का काढतोय की कष्टकरी शेतकऱ्याला जाणीव एक करून द्यायची आपल्याला की बाबा तुमच्यासाठी म्हणून वापराबायोनिक आज मार्केटमध्ये अशी एक कंपनी आहे की ती बांधावरती येऊन तुम्हाला तुमच्या प्लॉटची पाहणी करून शेड्यूल लिहून देऊन जबाबदाऱ्या शेवटपर्यंत स्वीकारणारी ही कंपनी आहे. पण त्यासाठी तुम्ही पण म्हणजे थोडक्यात एक जबाबदार आहेत की साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं. प्रवीण विलास पाटील, डोमगाव. गाव डोमगाव, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद. उस्मानाबाद. आणि आजची तारीख किती? 1 फेब्रुवारी 1 फेब्रुवारी 2025 बरोबर का? आणि ह्या केळीची लागवड तारीख किती? 16 जानेवारी 16 जानेवारी. म्हणजे 2025. आज ह्या केळीला बरोबर मला वाटतं 15 दिवस झाले हो बरोबर का लागवड करून. बरोबर. आणि ही केळीची व्हरायटी कुठली सर? जैन. जैन. हो. किती बाय किती वरती लागवड केली? 6-5 आहे. बरोबर का? आणि ह्या प्लॉटमध्ये रोपांची संख्या किती? 1780. 1780. तर आजपासून तुम्हाला आपण वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे. हो. तर आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कडून वैयक्तिक काय अपेक्षित की ह्याच्यामध्ये काय बदल झाला पाहिजे ह्या 1.5-2 महिन्यामध्ये की जेणेकरून तुमचा विश्वास असा ठाम बसेल की ही वापरा बायोऑर्गॅनिक ही एकदम टॉप क्वालिटीचं आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. काय बदल झाला पाहिजे? ह्याच्या अगोदर तर वापरलेलं नाही आपण. बरोबर, सुरुवातीला सुरुवातच आहे. ही तुम्हाला माहिती कुठून भेटली? ही अमर पाटील आणि परमेश्वर सूर्यवंशी पाटील हो. ज्यांचा प्लॉट आपला डोंजामध्ये आहे हो. आणि त्यांनी त्यांच्या प्लॉट बद्दल माहिती सांगितली असेल कसा होता हो. काय झाला ते बरोबर का? त्यांनी गेल्या वर्षी त्यांच्या वापरलं. सांगण्यावरून त्यांच्यावरती विश्वास ठेवून हा. आणि आमच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही हे शेड्यूल कंटिन्यू करणार आहे. बरोबर. काय बदल झाला पाहिजे? काय अपेक्षा तुमच्या? झाडाची ग्रोथ वाढली पाहिजे. हम्म. फरक तर जाणवलाच पाहिजे ना. 15 दिवसात कळणारच आहे आपल्याला काय येते. बरोबर आहे. हो. ह्याचा अडकलं नाही पाहिजे. पोगा हे अडकलं नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचं हा. हे आता टेम्परेचर वाढत चाललंय आणि आपल्याला प्रॉब्लेम जाणवतो ती थोडस चट्टा करपते हा. आणि टेम्परेचर मध्ये काय होतं आपटेक थांबल्यानंतर ग्रोथ थांबते. तर ती ग्रोथ थांबली नाही पाहिजे, ग्रीनरी कमी झाली नाही पाहिजे, हिरवागारपणा आणि वयानुसार उंची पानं रुंद आणि बुंदा वाढला पाहिजे. हो. बरोबर ना? बरोबर. तर तुमच्या शेड्यूल मध्ये वापरा बायोऑर्गॅनिकचं शेड्यूल ऍड करून 1.5 ते 2 महिन्याने आपण ह्याच ठिकाणी उभं राहून पाहणार काय बदल होते ती. आता तिकडे दाखवा. तुमच्या ह्या प्लॉट मध्ये लिंबाचं झाड आहे बरोबर. एका साईडला हो. बरोबर का? हो. आणि तिकडच्या साईडला तुमचं घर आहे. हो. तर त्या लिंबापासून तुमची पाठीमाग बघितलं तर पहिली लाईन, दुसरी, तिसरी आणि चौथ्या लाईन मधलं रोप. पहिलं रोप आहे. चौथ्या लाईन मधलं पहिलं रोप. ह्याच ठिकाणी उभं राहून आपण पाहणार आहे. हो. लोकेशन न हलवतं काय बदल होत आहे ते. हो. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. मी नितीन विलास पाटील, मुक्काम पोस्ट डोमगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. आपल्याकडे ज्या वेळेस गजानन साळुंके सर आलते किती तारखेला आलते? आमच्याकडं रोप लागण केल्यापासून 12 दिवसांनी आलते. 1 फेब्रुवारीला. 1 फेब्रुवारीला. आणि ह्याची लागण तारीख किती आहे? ह्याची 16 जानेवारी 16 जानेवारी 2025. आणि गजानन सर आले तुमच्याकडे 1 फेब्रुवारी 2025 ला. आणि आजची तारीख किती आहे? आज 1/3/25. मार्च 2025. हा. म्हणजे
1 महिना पूर्ण झाला हा येऊन. मग हे ज्यावेळेस गजानन साळुंखे सर तुमच्याकडे आले आणि ह्याच्यासाठी तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेतलेलं आहे, हम्म. तर ही किती हजार झाड आहेत आपली? ही आमची 1775 झाड आहे ती 1775 झाडाला तुम्ही मार्गदर्शन घेतलं. घेतलंय. स्प्रे आणि आळवण आळवणी 1 महिन्याचं घेतलं का 2 महिन्याचं? 2 महिन्याची घेतलंय, परंतु 1 महिन्याची झाली, आता दुसरी उद्या आहे. ओके. तर आतापर्यंत बघा तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये साहेबांनी तुम्हाला ऍड करायला सांगितलंय, हम्म. ही तर बात खरी. बरोबर. तर तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये ऍड केलं आणि स्प्रे चालू केले, हम्म. म्हणजे ड्रिचिंग घेतली असन, हम्म. त्यानंतर स्प्रे चालू 3 केले. दिवसांनी तर तुम्ही हे कोणा सांगण्यावरून वापरण्यास सुरुवात केली? आम्ही डोंजाला बघितला होता एक प्लॉट कोणाचा? सूर्यवंशीचा. परमेश्वर सुरू हा. सरांचा. मग मला काय म्हणायचं, त्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांचा प्लॉट पाहून तुम्ही निर्णय घेतला. हम्म. आज जे आपल्या प्लॉटमध्ये झालेले बदल आहेत, हम्म. हे तुम्हाला तुमच्या अपेक्षित वाटतात, कसं वाटतंय नेमकं? नाही, रोपांची वाढ ही पोंगास निसटणे, कलर काळा आला रोपांना. आहे का नाही? हम्म. आणि पोगा चांगला निघालाय, हा, 2 व्यवस्थित. पाल्याच्या मध्ये डिस्टन्स आहे आणि हम्म. पाल्याला जर भैया बघ तिथनं आलं तर झूम करता त्याला बाळसं आलेलं आहे, हम्म. आपल्याला लक्षात येतं, हे का नाही? आणि जिथं उभं राहिलो तिथंच उभं राहिलोय आपण. हम्म. म्हणजे जरी प्लॉट आपण पाहून आलो तरी उभा तिथंच राहिलोय. त्याचं कारण काय? ह्या वापराबायोनिकची एक खासियत आहे, किशन हलवता प्रत्येक वेळेस व्हिजिटला गेल्यानंतर फोटो आणि एक व्हिडिओ 1 मिनिटाचा व्हायना काढायचा. हम्म. त्याचं कारण असं की प्रत्येक शेतकऱ्याकडे अनुभव आहे, पण आपल्याला आपल्या पुढच्या शेतकऱ्यांसाठी द्यायचा आहे. कारण आज शेतकरी खूप केळीवरती अगदी लागणे खूप झालेत, म्हणजे केळीवरती तुटून पडल्यासारखे झालेत की केळीचे लय पैसे होतात, केळीचे लय पैसे होतात. मग कुणी बी केळी लावतंय आनंदाची गोष्ट आहे, पण लावलेली केळी चांगली आणणं पण रिस्क आहे. हम्म. आणि केळी जर ह्या कंडिशनला बिघडली तर साहेबांना तर काय खूप मोठा अनुभव आहे. आम्ही सहज तुमच्याकडे नेतानी त्यांना कॉल केला की केळी जर बिघडली तर केळी जाग्यावर इथे का साहेब, गेल्या वर्षी तसलं झालं. आहे का नाही? मग मला काय म्हणायचंय, आता बघा तुम्ही 1 डोस सोडला, 1 डोस आपल्या घरी बाकी असेल हम्म. सोडायचा, घ्यायचा आहे. तरी पण थोडक्यात आता आज आम्ही तुमच्याकडे आलोय पुढच्या केळीचं नियोजन करण्यासाठी, हम्म. दुसऱ्या प्लॉट. बरोबर आहे का? तर हे तुम्हाला रिझल्ट दिसला म्हणून पुढचं तुम्ही वापरण्याचा निर्णय घेतलाय. हम्म. जर ह्याच्यात रिझल्ट दिसला नसता तर तुम्ही एक शब्द वापरला असता, जाऊ दे जोगार खेळलो, जाऊ दे फसलो, एखाद्या नातेवाईकाला आयर केला म्हणून, पण हितनं पुढं असल्यांच्या नादी लागाय नको. पण हा रिझल्ट पाहून तुम्ही निर्णय काय घेतलाय की आपल्याला पुढच्या केळीला पण जी काय आहे त्याला सगळ्यांनाच वापरायचंय, हम्म. आणि त्या दृष्टीने तुम्ही फोन करून बोलून घेतलंय, बरोबर आहे ना? हा, ठीक आहे. मग मला काय म्हणायचंय, जी केळीत नवीन जुने आहेत, केळीचा प्लॉट बिघाडतो, प्लॉट प्रॉब्लेम मध्ये येतो, गच्चा धरतो, वय खातो, मर वाढती, तुटाळे होत्यात, अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा 1 महिन्याचा जे काय अनुभव आलेला आहे, तर त्यांना सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल? आता एक सुरुवातीला रोपं लावल्यावर एक पिळकुटी जी धरतं म्हणतात, ती त्यातनं प्लॉट निसटून आल्यावर, हा. कारण ती निघालाय कसा, तर आपल्याला ती पाठीमागे सहज कॅमेरा फिरवला दिसते, हा. तर लक्षात येते की जवळपास इतका असा पोगा बऱ्यापैकी आहे. निघाला. कुठतरी आहे, मी म्हणतो 5%, 10%. आता इथं बघितलं तर ही पोगा अजून निघतोय, निघत आहे, हा. ती 2 दिवसात म्हणजे सरळ दिसतोय बारीक, पण आता इथं समोर बघितला मोठा आहे, तिथं अजून ती निघतोय, ती बघितला मोठा आहे, म्हणजे हे आपल्याला लगेच लक्षात येते. होतं. हम्म. म्हणजे 5%, 10% जर प्रॉब्लेम म्हणजे बघितला थोडासा, तर दिसतोय तो कसा, तो निघतोय म्हणून वाटतोय तो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम नाही, तो अजून पोगा निघतो. पुढच्या 2 दिवसात सरळ होत आहे. हा, सगळ्यात सरळ. महत्वाचं की हे केळीचं जर स्ट्रक्चर बघितलं तर ह्या पानापेक्षा ही मोठे, ह्या पानापेक्षा ही मोठे, आणि ह्यापेक्षा ही निघणारी जी पानं आणि बघा ही प्रत्येकाचा डिस्टन्स वाढत चाललाय, म्हणजे ती वयानुसार वाढते आणि खाते व्यवस्थित. हम्म. म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे बरं का, म्हणजे आम्ही मुद्दाम व्हिडिओ काढताना आता हे व्हिडिओ आपण म्हणजे थोडक्यात पाहून आपण प्रत्येकाचे विचारतो. त्याचं कारण असं आहे, आज प्रत्येक जण कष्ट कराय, खर्च कराय साहेब कुणीच कमी नाही. नाहीच. फक्त आपला शेतकरी हरलाय कुठं माहितीये का, त्याला फक्त अनुभव आलेला कुणी द्यायला तयार नाही. नियोजन आहे त्याचं खूप, कष्टाचं आणि खर्चाचं नियोजन खूप मोठं आहे, फक्त त्याला अनुभव त्याला कुणी द्यायला तयार नाही. आणि अनुभव जर भेटला, हम्म. कुणीही कोणाचा अनुभव चांगला दिला, तर त्याला त्या गोष्टीला फेज म्हणजे करायची गरज पडत नाही. जे त्यावरती जे संकट येतं कुठलं, की बाबा माझा प्लॉट बिघाडला, खालीवर झाला, तुटाळी झाली, आणि मग नाहक खर्च म्हणजे नाहक त्रास होऊन खर्च वाढून वेळ जाऊन शेवट आपल्या रानात आपल्याला यायला नको वाटतं. प्लॉट बिघडल्यानंतर मूड जातो ना, आणि मूड गेल्यानंतर काय मोबाईलला जसं चार्जिंग लावून चार्जिंग करतो तसा मूड तर नाही ना आणू शकत, कारण प्लॉट तर तसा आपण आणू शकत नाही. ही मुक पीक आहे, हे आपल्याला बोलत बी नाही रानात आल्यावर, साहेब मला थोडं कॅल्शियम कमी, मला थोडं बोरॉन कमी, मायक्रोन्यूट्रन कमी, साहेब सिलिकॉन कमी, मला जरा टेम्परेचरचा त्रास होतोय, साहेब जरा माझ्याकडे लक्ष दे. ती मुक आहे ना, ती बोलत नाही काय, आणि त्याला बोलकं करणं म्हणजे वापरा बायोरेनिक एवढं करतंय, म्हणजे 34 कंटेन म्हणजे काय पोर खेळ नाही ना. आज मला काय म्हणायचं, मुक जर बोलकं झालंय आज आपल्यासाठी, आज आपण बोलतोय म्हणतो, पीक बोलतं, ती कोणाबरोबर बोलतं, कष्टकऱ्याबरोबर बोलतं, ती इतरांबरोबर बोलत नाही. आणि ते कष्टकऱ्यालाच कळतं की ती माझ्यावर आज नाराज आहे, मी सगळं त्याला देऊन ती माझ्यावर नाराज आहे. म्हणजे एखादा थोडक्यात लग्नामध्ये
एखाद्या जावायला अंगठी घालून पण तोळ्याची त्याचा चेहरा पल्लाच आहे, त्यावेळेस सासऱ्याला वाटतं ह्याला काय करू बाबा नेमकं आता. असं शेतात आल्यानंतर पीक ज्या वेळेस सगळं शेतकऱ्यांनी कष्ट खर्च करून ज्या वेळेस ती वयानुसार वाढ होत नाही त्यावेळेस कुणाला सांगायसारखी परिस्थिती नसते. तुम्हाला काय वाटतं? बरोबर. आणि त्यासाठी आपण हे व्हिडिओ का काढतोय की तुमच्या प्लॉटमध्ये झालेले बदल जे आपले शेतकरी पाहतात त्यांना एक प्रेरणा भेटणार आहे की आपला पण प्लॉट गुटलाय, आपण आता वापरा बायोरेनिक वापरायला काय हरकत नाही. आता साहेब साक्षीदार आहेत. आता आपण म्हणजे इथं आल्यानंतर पहिली चर्चा आम्ही काय न बोलता तुम्हाला ते काय बोलले की माझा प्लॉट काय झाला तुमचा सुधारला होता ते. नाही वापरण्या अगोदर कशा कंडिशन मध्ये होता हाय का नाही, पण ज्या वेळेस वापरला त्यावेळेस साहेब बदल काय झाली? चांगलं झालं. भलं मी म्हणतो तुम्ही 2च डोस वापरले पण प्लॉट तुमचा खराब कंडिशन मधून चांगल्या कंडिशन मध्ये आला का नाही? बरं तुम्ही आमचं वापरून 2 डोस साहेब आता म्हणजे आता योगायोग कसा आहे बघा. आम्ही तुम्हाला निघताना तिथं कोपऱ्यावाले तुमची आठवण झाली, तुम्हाला कॉल केला आज तुम्ही म्हणले आमचे पाहुणेचे मी आलो, आणि तुम्ही जर ही वापरून जर रिझल्ट तुम्हाला भेटला नसता तुम्ही आज इथं थांबले असते. मी मुद्दाम काय गोष्टीचा उल्लेख करतो बरं का साहेब, कारण ही विषय कसा असतो बघा, पेरलं तसं उगावतं. मग रातचं पेरा दिवसा पेरा नाही तर रातच्या 12-11ला कितीला बी पेरा, मी म्हणतो जी पेरलंय तीच उगावणार आहे. जर आमच्याकडून पेरणी चुकीची झाली असती, आमच्याकडून तुम्हाला फसवण्यात आलं असतं तर तुम्ही योगायोग तुमच्या दोघांची भेटी झाली म्हणले असते कशाला वापरा बायोरेनिकच्या नादी लागलाय बघा आता. पण तुम्ही आल्यावर काय सांगितलं साहेब आपण 2च डोस वापरले पण प्लॉट बरोबर आहे का नाही. मग आपल्याला जसं गल्लंय तसं आपल्या शेतकऱ्यांना का द्यायचं की जे कष्ट करून खर्च करून ज्यांना वाटतंय की साहेब माझा प्लॉट सुधारणा त्यांना फक्त दिशा द्यायची, आणि ज्यांचे लय चांगले प्लॉट आहेत ना आपलं पण न वापरता आनंद आहे, आपल्याला खूप आनंद आहे, कारण त्यांच्या ज्ञानाने ते प्रगती पथावत आनंद आहे, आपल्याला काय अडचण नाही. पण ज्यांना वाटतंय की मी सगळं करून माझा प्लॉट का उचला, माझ्यासाठी कोण आहे, तर त्यांच्यासाठी वापरा बायोरेनिक. म्हणजे मी इतकं कापष्ट बोलत असतो की एवढं बघून जो म्हणेन ही वापरा बायोरेनिक कसं आहे, ज्यांनी बघितलं नाही तो काय सांगू शकतो साहेब. नाही माहिती भेटली. ज्यांनी साखर खाल्ली तो सांगेल साखर खाल्लीच नाही त्याला विचारलं साखर कशी, ती गोड म्हणू शकत नाही. तसं मी म्हणतो जो पण शेतकरी हा व्हिडिओ पाहिना आणि त्यांचे प्लॉट प्रॉब्लेम मध्ये असतात तर मी म्हणतो तुम्ही कोणालाच विचारू नका हे कसं आहे, तुम्ही तुमच्या प्लॉटसाठी वापरा, लई नका वापरू, 2 महिन्याचा डोस घ्या साहेबांनी जसं घेतलं तुम्ही जसं घेतलं, कारण तुमचा प्लॉट वापरल्यानंतर तुमच्याबरोबर बोलणार आहे आणि मग तुम्हाला वाटेल की आपल्या कष्टाला न्याय भेटला, कोणतरी आहे बाबा. नाहीतर आज असं आहे की मग पालत्या गागरी पाणी आपलं कष्ट जर वाया जात असेल, आपल्या नजरेला दिसत असेल आणि हे व्हिडिओ पण पाहत असताना तर मग परमेश्वर सुद्धा म्हणेन तुम्हाला सगळी दिशा देऊन बी काय कामाचे नाहीत तुम्ही. बरोबर आहे. त्याला पण वरच्याला तो आपल्याला एक दिशा देत असतो. कधी बघा वाटेन चालताना सुद्धा आपण सारखं महाग वळतो, चालताना महाग राहायला तिथवर जायचं मला कोणतरी बसून नेन का, आपली असे असते कोणतरी मला गाडी बसून न्यावा म्हणून. मग ते आपल्याला जर दिशा देत असेल हे युट्यूबच्या फेसबुकच्या कशाच तरी माध्यमातून त्याच्याच पुढे येतोय, जे प्लॉट खराब झालाय त्याच्याच पुढे आपला व्हिडिओ येतोय आणि ती बी पाहून असं इग्नोर करतोय, त्याला देव तरी कसं वाचवणार. मी म्हणतो आज तुमच्या हातात टेक्नॉलॉजी, तुमच्या हातात तुमचा प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे, साक्षीदार आपण आहेत. ही आज आपल्या बरोबर बोलतोय, ही मुक बोलतय आणि ही मुक बोलतय आणि ही सगळं दिसून पाहून दुर्लक्ष केलं कोण वाचवेन आपल्याला. तर त्या कष्टकरी शेतकऱ्यासाठी चाललेला प्रयत्न आहे. तुम्ही आतापर्यंत ह्याला स्प्रे आपले वापरा बायोरेनिकचे किती झाले कंटिन्यू केले जे लिहून दिलं त्याप्रमाणे, आणि शेड्यूल पण खालचं जे काय आहे आपलं रोहर आणि गुरथरचं ते पण कंटिन्यू झालंय आणि 1च डोस झाला आणि दुसरा द्यायचा. हा तर आपण पाहू येणाऱ्या दिवसात ह्या प्लॉटच्या पहिल्यापासून आता ही दुसरी अवस्था आहे, आपण अगदी ह्याची शेवटची अवस्था पण म्हणजे याच्यासाठी केला होता ठासा आणि शेवटचा दिवस गोड व्हावा, ते आपल्याला शेवटचा दिवस साहेबांकडून आपण गोड होणार आहे मी आज सांगतो, आणि येणाऱ्या दिवसात आपण ते शेवटचा दिवस पण घेऊ आणि ह्या सगळे व्हिडिओ एकत्र करू आणि आपल्या शेतकऱ्यांना एक आणखी एक विश्वास देऊ की बघा बाबा, आणि एवढं बघून एखादा म्हणला काय खरंय नमस्कार तुमच्या नादी लागाय आमच्याकडे वेळ नाही, आम्हाला फक्त कष्ट करायसाठी वेळ द्यायचा आहे. ओके, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचं आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. प्रवीण विलास पाटील, राहणार डोमगाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. आजची तारीख काय बरं सर? 31 मार्च. 31 मार्च 31 मार्च 2025. 25 तर हे जी ह्या प्लॉटची पूर्वावस्था आपण काढलेली आहे गजानन सरांनी काढली, आणि दुसऱ्या अवस्थेला अगदी मी बी आलो, हो, आणि आज आपण तिसरी अवस्था काढतो. हा. तर पूर्वावस्थेची तारीख किती होती? 1 फेब्रुवारी 2000. लागन का? नाही मी ज्यावेळेस विजिटला आलेले. हा 1 फेब्रुवारी 2025. त्याच्यानंतर मला वाटतं काहीतरी
1 मार्च 2025 दुसरी व्हिजिट कारण आम्ही विष्णू साबळेंच्या प्लॉटला गेलतो तुमचं झाल्यानंतर. तर आज थोडक्यात 31 म्हणजे ह्याची तारीख लागण तारीख काय आहे केळीची? 16 जानेवारी 2025. 16 जानेवारी 16 फेब्रुवारी 1 महिना, 16 मार्च 2 महिने आणि हे 31 मधून थोडक्यात 16 गेले, खाली राहिले 15. म्हणजे थोडक्यात 2.5 महिन्याचा हा प्लॉट आहे म्हणाय काय लागणीपासून. आणि प्लॉट आणि 2.5 महिन्याची प्लॉटची हाईट हा खांद्याला लागत आहे. म्हणजे आता ही आपण लोकेशनला उभा आहे बरं का. आज जर बघितलं आता कॅमेरा बाहेर चालूच राहते तसं, इकडे बघितलं तर ही झाडं आणखी स्ट्रॉंग आहेत. बरोबर आहे का नाही? हिथं लागत होई टेम्परेचर मधून सगळं. आणि तुमचं आहे शेड्यूल मध्ये असं काय आपण तुम्हाला म्हणलं नाही की वापरा सोपा बायोऑर्गॅनिक वापरले तुम्ही काहीच वापरायचं नाही हा शब्द नाही ना. एवढं बाय म्हणजे स्पष्ट आहे सगळं. नाही टाकायला जायचं आणि गाडगा लपवायचं असं चालतंय आज मार्केटमध्ये नाही. कुणी बी ह्या प्लॉटला बघितलं ना खरं नाही वाटणार बरं का कोणाला साहेब. पण आता आपल्याकडे व्हिडिओ आहे त्यामुळं मान्य करावं लागेल, तो पार्ट वेगळा आहे. ते आहे ते आपण दोघांना एकमेकाला व्हिडिओ कॅमेरामध्ये आहे. आणि तिसरा बाहेरचा माणूस ज्यावेळेस येईल आणि आता त्यांना सांग की ही 16 जानेवारी लागवड आहे, कोणीच मान्य करणार नाही. साहेब आपण जमीन कशी झाली बघू. म्हणजे आपलं वापरा सोडल्यानंतर आपण जमीन भुसभुशीत झाली का म्हणतो. मुळी मुळी सहज उकरते हाताने सहज सहज शिकून तुमच्या समोरच मुळी मुळी ह्यात सगळी मुळीचे हे का मुळी. म्हणजे जमीन भुसभुशीत होणं लय गरजेचं आहे. आणि आपण आतल्या साईडला आहे प्लॉट जर बघितलं तर पोगे वगैरे सगळे एकदम सविस्तर कॅमेरा फिरून घ्या, एकदम जबरदस्त दिसते. पण अशा टेम्परेचरला प्लॉट कसा आहे आता आपण कोणाची बघायची मनाची गरज नाही, जे त्याला माहिती आपले प्लॉट कुठल्या अवस्थेत गेले तर. कारण असे पोगे निघणं आता मला वाटतं 3 महिने झाले असते नाही. 16 जानेवारी 16 जानेवारीची लागण आहे. 16 जानेवारी 16 फेब्रुवारी 16 मार्चला 2 हा 2.5 महिन्याचा प्लॉट. आता इथं लागतोय म्हणल्यावर पूर्ण महाराष्ट्र विचार करीन ह्याच्यावरती की वापरा बायोऑर्गॅनिक घेतलं पाहिजे का आपल्याच मनाने आपण आपली जिरून घेतली पाहिजे. बरोबर आहे ना. कारण हे बघितलं तर आपण अख्ख्या प्लॉट मध्ये आता फिरून आलो ना सगळीकडे. असं काय 16 म्हणजे 18 3 महिने 18 28 फेब्रुवारी हा 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 नाही तरी बी धरला नाही तो बी आपण आपण थोडक्यात तो बी तिथचाच पकडला. तरी बी आपलं थोडक्यात 2.5 महिन्याचा प्लॉट आहे लागणीपासून 2.5 महिन्याचा. हा मग 2.5 महिन्याचे आता बऱ्याच जणांचे शेतकऱ्यांचे प्लॉट बळच गुड गेलात बळच काय कायचे तर डोक्याला आपण अगदी आत बी तिथं आपण थोडक्यात जमीन कशी भुसभुशीत आहे ती सगळं आपण जाऊन कुठली आपण आतमधली झाडाने आपण पूर्ण प्लॉट फिरून आलोय. त्यावेळेस तिथं उभं राहिलोय. मग प्लॉट आपला असा खालीवर झालाय बिगाललाय असं काय नाही. एक वाटता प्लॉट वाटतोय एकदम असा सरळ. सगळ्यात महत्वाचा विषय आजच्या कंडिशनला ज्या काही शेतकऱ्यांनी जानेवारीत फेब्रुवारीत मार्चमध्ये लागण केली, कोणी डिसेंबरमध्ये केली, कोणी नोव्हेंबरमध्ये केली, आज त्या कंडिशनला प्लॉट ऊन धरतोय आणि मर वाढत चालली. आणि मर वाढवून ऊन धरून प्लॉट ज्यावेळेस मर वाढते आणि ऊन धरतोय आणि गच्चा धरतोय आणि वाढत नाही त्यावेळेस मी तुम्हाला आत्ता मेसेज लावलाय. शेतकऱ्याचा मेसेज काय आहे की साहेब मोडू का प्लॉट म्हणून 5 लिटर राऊंड अप आणलंय आणि मी तुम्हाला फोटो टाकलेत. मला फक्त तुम्ही सांगा लेटर बी सगळी ओढून काढली. आता ह्याला राऊंड अप मारून मोडून टाकू का ठेवू. फोन तर केला ती माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे कारण म्हणलं हे काय मेर साहेब आगाव काहीतरी बोलून लाबाडा लोकांना काय भावनिक करतं का. मी भावनिक नाही करीत. ज्या शेतकऱ्यांचं कष्ट करून खर्च करून जिरतीया त्यांना ही वापरा बायोऑर्गॅनिक कशी तारतीया त्याची प्रचिती देण्यासाठी आपण काही गोष्टी बोलतोय. जी रिअल परिस्थिती चालली ते आपण दुसरं कायच म्हणजे. कारण आज मार्केटमध्ये कसं आहे की स्वतःचा खपण्यासाठी किंवा स्वतःला कोणी काय चांगलं म्हणण्यासाठी काय काय बोललं तो पार्ट वेगळा आला. आपल्याला त्या गोष्टी कुठल्याच डोक्यात सुद्धा नाही आणायच्या. आज तुमचा हा प्लॉट 2.5 महिन्याचा
आज जर हिथं लागतोय तर महाराष्ट्रातले खूप शेतकरी आपले विचार करणार आहेत की शेतकरी ही दोघं तर मिळले नाहीत. बघा बरं का मी काय म्हणतोय, शंका आहे. कारण ज्या वेळेस चमत्कार बी तसे असतात त्यावेळेस शंकाच असतात. पण एक होत नाही की शंका घेण्यापासून मी म्हणतो कुणाला असं वाटत असेल की हे लबाड बोलतात, तर मी म्हणतो ही लबाड आहे का खरं आहे ह्याच्यासाठी तुम्ही प्रचिती घ्या. बरोबर. प्रचिती कशी की थोडक्यात एखाद्याने माळ घातली घाला तुम्ही बी, काय वाटलं होईल काय तुमचं. एखादा करतोय पंढरीच्या वाऱ्या तर मी म्हणतो तुम्हाला लय वाईट वाटतं ती बी करतो तर तुम्ही बी माळ घालून करा की वाऱ्या. आता तो आपला हा प्लॉट किती महिन्याचा आहे, 2.5 महिन्याचा. ह्याला डोस किती गेले वापरा बायोनिकचे 2 आणि स्प्रे किती झाले, स्प्रे काय दिलेले शेड्यूल प्रमाणे झाले. 6 स्प्रे झाले असतील. रोवरचे मी म्हणतो काय असतील आणि गुरुथरचे काय असतील 5-6 स्प्रे 100% झालेले आहेत. कारण शेड्यूल आपलं 1 लिटर आपण 1000 देतो स्प्रेसाठी. मग जे काय असेल ते 500 लिटर पाण्याचा आपलं औषध असतं 1000 झाडांसाठी. तसं तुम्हाला दिलंय, तुम्ही स्प्रे पण घेतलेत. मग तुम्ही किती घेतलेत मी म्हणतो नाही बी आठवण, पण शेड्यूल दिलंय ती कम्प्लीट केले. मग मला काय म्हणायचंय, आज जर कंडिक्शनला 2.5 महिन्याचा प्लॉट जर म्हणलं तर आपल्या भागात कुणाचाही लावलेला असला तरी आज असा दिसतोय का, दिसणार पण नाही. आता ही व्हिडिओ जेवढे पाहतात एवढ्या शेतकऱ्यांना पण लक्षात येईल की 2.5 महिन्याचा प्लॉट आहे, ही शंका वाटणार आहे. पण ही शंका नाही, ही रिअल परिस्थिती आणि फॅट आहे रिअल. फक्त ही व्हिडिओ का काढतोय आपण की ज्यांची काय कष्ट करून खर्च करून प्लॉट बसल्यात, वय खाल्लंय, उन्हाला बळी जातात, तुटळे होत्यात, व्हायरसला बळी जातात, तर ह्या सगळ्या समस्येतनं वाचायचं असेल तर वापरा बायोनिकला शिव करावं लागेल. आता आपल्या तुटाळी किती निघाली, तुटाळी झालीच नाही. तुटाळ झालं नाही. आणि व्हायरसची किती निघाली, एक 5 ते 6 रोपं झाले. आणि टोटल झाडं किती आपली 1775. 1775 मध्ये 5 झाडं व्हायरसची आणि तुटाळं नाही. म्हणजे विचार करायसारखी गोष्ट आहे. आता आपण ज्या ठिकाणी गेलतो गजानन सर, त्यांनी सांगितलं 600 तुटाळी झालेली आहेत, अजून 900 तुटाळी होतील. म्हणजे थोडक्यात आम्हाला 1,500 आणि परत आणखी किती होतील सांगता येणार नाही. आणि 25 रुपयाने आम्ही तुटाळा आणतोय लावतोय झाडं काय उपजारे आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे व्हिडिओमध्ये बी आपले आहे माझे 2700 झाड आहेत साहेब, मी आतापर्यंत 800 टाकली, 1000 टाकली. मग जर 800 आणि 1000 2700 झाडात टाकावं लागत असतील किंवा 1,500 झाडात जर 500 टाकावं लागत असतील तर तुटाळ्याला पैसे लागत आहेत का नाही लागत आहेत. मग मी म्हणतो आपल्या आहे या शेड्यूलमध्ये ज्या वेळेस आपला शेतकरी वापरा बायोनिकला शिव करेन त्यावेळेस मला काय म्हणायचं, आता बघा आपल्या प्लॉटला कसं जरी बघितलं तरी हा टेम्परेचर मध्ये आणलाय असं कोणालाच वाटत नाही. हा प्लॉट असं वाटतंय की हा प्लॉट ते शेड नेट असतं ना, काय म्हणतात त्याला, पॉली हाऊस मध्ये असल्यासारखा हा प्लॉट आज बी वाटतोय की ह्याला कुठलाच टेम्परेचरचा ह्याचा कुठलाही किंवा इथं ऊनच नसन पडलं असं वाटतंय ह्या प्लॉट कडे बघितल्यावर. म्हणजे मी असं एक काल्पनिक का बोलतोय की इकडे बघितल्यावर असं वाटतंय की ह्या प्लॉटवर सूर्यप्रकाश पडतच नसन म्हणजे जास्त. काय जर असं- असं म्हणतील हा की धरणाच्या कडेला बाजूला त्यामुळे जरा चढवर फक्त एक आहे साहेब, तुम्ही जे स्वीकारलं ना की वापरा बायोनिकचं जमिनीतनं वरनं स्प्रे आपल्याकडं आपण रोहवर देतो, गुरथर देतो, सिलिकॉन देतो, हे जे काही परिणाम आहेत हे आज इथं दिसतात. मग जे काही केळी क्षेत्रात जे शेतकरी आहेत ज्यांनी केळी नोव्हेंबरमध्ये लावली, डिसेंबरमध्ये लावली, कुणी जानेवारीत लावली, कुणी फेब्रुवारीत लावली, आणि ज्यांचे काही प्लॉट गच्चा धरलेला आहे, वय खात्यात, टेम्परेचरचा त्याच्यावरती परिणाम दिसतोय, काहींचे तुटाळे वाढत चालल्यात, काहींचा व्हायरस वाढत चाललाय, काहींचा आता तुम्हाला सांगितले डायरेक्ट हाकीत राऊंड अप आणून ठेवले. आता तुम्ही फक्त सांगा की मी काय करू. मग आता तुम्ही हा एकदम प्रामाणिक घेतलेला जो अनुभव आहे तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकाल, हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन कधी वापरायला सुरुवात केली पाहिजे, कधीपासून? सुरुवातीपासूनच घ्यायला ठीक आहे. तुम्ही किती दिवसांनी केली लागण केली की लागण किती तारखेला आम्ही प्लॉट लावल्यापासून एक 12 दिवसांनी चालू केले डायरेक्ट. म्हणजे तुमच्या पहिल्या 2 ड्रिचिंग झाल्या, एक कीटकनाशक बुरशीनाशक, एक ह्युमिक आणि 19-19, त्याच्यानंतर 3री ड्रिचिंग वापरा बायोनिक आणि स्प्रे पण वापरा बायोनिक. बरं तुमचा आतापर्यंत रिंग डोस किती झाले? एकच झालं. एकच रिंग डोस झालाय. किती ग्रॅमनी झालाय? 250 ग्रॅम. 250 ग्रॅम. 250 ग्रॅमनी रिंग डोस केल्यानंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की 250 ग्रॅमनी रिंग डोस केला की व्हायरस कड केली जाते, आपली गेली. म्हणजे ही आपण काय देतोय, प्रचिती देतोय. मग आता एवढं बघून बी एखाद्याला वाटलं ही कंपनीची जाहिरात असते, बोलते, चालूच असते, तर मग मी म्हणतो तुम्ही ज्या वेळेस चांगल्या परिस्थितीत तर आनंद आहे, पण तुमची केळी करत असताना जर तुमची केळी वय खात असेल, उन्हाला टेम्परेचरला बळी जात असेल आणि शेजारी मित्रमंडळी तुम्हाला म्हणत असतात मोडून टाका, तर मी म्हणतो समजा तुम्ही मोडली बी तर केलेला खर्च निघतोय का? तोट्याचं जात आहे. बरं
ही सगळं करीत असताना इकडून तिकडून उचका पाचका केलेला नातेवाईकाकडून मित्रमंडळीकडून दुकानदाराची उदारी ही सगळं केलेलं ती मोडून टाकल्यावर त्यांचं द्यायचं बंदच करायचं का? त्यांचं घेतलेलं द्यावं लागतं ना. काय ही मूल्य म्हणजे त्यांना म्हणतात मी केळी मूल्य बरं का आता मागायचं फेकायचं काय नाही, असं होऊ शकतं का? तर त्यासाठी ह्या वापरावरणिकचं मार्गदर्शन जर आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी जर पहिल्यापासून शेवटपर्यंत जर वापरलं तर काय घडू शकतं तुम्हाला काय वाटतं? काय व्यवस्थित म्हणजे एकदम क्वालिटीची येते ना, क्वालिटी येईन. आणि मला काय म्हणायचंय, भरणी पडते पुन्हा. हा आता ही प्लॉट ज्यावेळेस डिप्रेशन मध्ये येतो कुठल्या शेतकऱ्याला झोप नीट लागत नाही संध्याकाळी, नाही झोप नीट लागत नाही म्हणजे हा, कारण इकडे ज्या वेळेस आपण येतो आणि बघतो तर सहज आपला पण चेहरा फुलतो मग. आणि ज्या वेळेस ही प्लॉट बसलेला असतो त्यावेळेस आपला पण चेहरा पडतो. दुसरी ड्रिचिंग झाल्यापासून लय फरक जाणवला नाही जाणवणार की तुम्हाला फरक जाणवलाय म्हणूनच तुम्ही इथं उभा आहे. तुम्हाला फरक नसताना हे असं नसतं तुम्ही म्हणले असते साहेब नमस्कार काय नको आपल्याला पुढं. पण माझा अगदी ही जेवढे काही व्हिडिओ पाहतात सर्व शेतकऱ्यांना अगदी हात जोडून विनंती की तुमच्या प्लॉटला वापरा बायोनिक सुरू करा. त्याचं कारण सांगतो आज मी की जर वापरा बायोनिककडे आपण वळालो तर तुम्ही तुमच्या जमिनीत जे काही खतं अडकलेली आहेत पडून आहेत आणि तुम्ही जे काही टाकत आहेत ह्या सगळ्या खतांचं विघटन करणे, उचलून देणे, अपटेक करणे आणि खाल्लेलं वय बाहेर काढून देणे आणि तुमच्या अपेक्षेपासून उत्पादन वाढून देणे. आणि आज बऱ्याच प्लॉटला असं झालंय की काय टाकून वापरा बायोनिक जरी मी म्हणतो भविष्यात एखाद्या शेतकऱ्याने 2, 3, 4 डोस जरी घेतले तरी मला वाटतंय की फरक दिसणार नाही. अशा कंडिशनला जमिनी आपल्या शेतकऱ्यांनी नेऊन ठेवल्यात. तर तुम्हाला असं वाटत असेल की आमची जमीन लय खराब झाली, आम्ही तिच्यावर खूप अन्याय करून जमिनीचं वाटोळं केलंय, तर ती जमीन सुअवस्थेत आणायची असली तर मला काय म्हणायचंय, कोण माती भरतं, कोण काय करतं त्याच्यापासून तुम्ही एक करा की पीक कुठलंही असू द्या 1 वर्षभर 1 महिन्याच्या अंतराने कंटिन्यू वापरा बायोनिकची टेक्नॉलॉजी वापरा. तुमची जमीन ताकदीची बनन, कुठलं बी पीक घ्या, बघा तुम्हाला उत्पादन कसं निघते. कारण माझ्याकडे अनुभव असे आहेत साहेब, तुम्ही ह्या केळीला जर ही टेक्नॉलॉजी कंटिन्यू केली आणि खोडव्याला निस्वन होईपर्यंत जरी आपल्या वापरावरची जरी टेक्नॉलॉजी नाही वापरली, मार्केटमधलं दाणेदार वॉटर सोल्युबल जरी नाही दिलं, फक्त पाणी जरी दिलं तरी तुमच्या केळीचा बुंदा 3 फुटाच्या पुढचाच येतोय. खोडव्याचा म्हणतोय मी, कारण हे जे आपल्याकडे व्हिडिओ आहेत मी टाकणार आहे ते पण, कारण हे विषय कसा आहे आता मी तुम्हाला सांगितलं कॉम्प्युटरवर जे व्हिडिओ बनवतात त्यांना ते काय सगळं उरकत नाही, त्यांचं वेगळंच असतं आणि आपल्याला त्यांच्यापाशी जाऊन बऱ्याच वेळा तर बसून ती करून घ्यावं लागतं. कारण ही विषय आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं एवढा सोपा विषय नाही. पण आपल्या कंपनीने ते थोडंसं लावून धरलंय की कष्टकरी शेतकरी आज मार्केटमध्ये हरतोय. त्याचे वेगळे परिणाम असे आहेत की ते पेपरला वाचतोय आपण की शेवटच्या टेपला तो काय, मी माझं गारानं कोणालाच सांगू शकत नाही. त्यावेळेस शक्य झालं तर एखादी चिठ्ठी लिहितोय मी कशामुळे आत्महत्या करतोय आणि ती पण नाहीच काय कळलं तर ती चिठ्ठी पण न लिहिता स्वतःला संपवतोय. मग आपण सगळे एवढं रिझल्ट घेत असताना आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य काय आहे की हे व्हिडिओ पाहता पाहता प्रत्येकाने हे व्हिडिओ स्टेटसला ठेवणं लय गरजेचं आहे. आपण चांगले विचार ठेवतो, विचाराने काय होणार, विचाराने काय, वाचला विषय संपला. आज इथं विषय असा आहे की आपण प्रत्येक सीख धावतोय, प्रत्येक सीख, पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, झालेले परिणाम साक्षीदार तुम्ही, प्लॉट आहे. मला काय म्हणायचं, तुमचे माझे विचार आपण लय एकामेकाच्या हिताचं बोललो, विचार आवडले बघा बरं का, विचार आवडल्यावर तुम्ही मला घरी नेता, घरी नेल्यानंतर काय करता, चहा पाणी करता, टाइम आल्यावर जेवण करता आणि त्याच्या पुढचं अजून साहेब एखादा दिवस मुक्कामाला राहा बरं का म्हणजे ही झाली आपल्यातली आपुलकी, विचार आवडले म्हणून. मला सांगा ही केळी तुमची वापरा बायोनिक घडीभर साईडला ठेवा, पण ह्याच्यापाशी 1 तास बरं यायचं काय आपलं म्हणजे मी लय मोठा आहे, मी जाहीरदार आहे, मी गावात पाटील आहे, सरपंच आहे, असा आहे तसा आहे, किंवा मी गरीब आहे, ह्याला सांगायचं हे ऐकन आपलं. पण ही आज ऐकत आहे कोणाचं माहिती का, वापरा बायोऑर्गॅनिक. ही म्हणताय मला वापरा बायोऑर्गॅनिक द्या, ह्याच्यावरचा रुसवाच जातोय. तुम्हाला वाटतंय का नाही, मी काल्पनिक बोलत नाही, मी प्रत्यक्षित घडतंय त्याच्यावर बोलतोय. मग केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी साहेब आता तुम्ही सांगा, ही आपलं वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन तारांबळ झाल्यानंतर वापरलं पाहिजे का प्लॉट बसल्यानंतर वापरलं पाहिजे, ऊन धरल्यानंतर वापरलं पाहिजे, जास्त तुटाळी झाल्यानंतर वापरलं पाहिजे, जास्त जिरल्यानंतर स्वतःची वापरलं पाहिजे, काही पहिल्यापासून वापरलं पाहिजे? पहिल्यापासून घ्यायला पाहिजे, नंतर घेऊन काय उपयोग. नंतर घेतल्यावर फायदा आहे, पण जे सुरुवातीपासून जे आहे ते परत बी भेटणार रिझल्ट, पण सुरुवात महत्वाची. कारण विषय कसा आहे की सुरुवातीपासून जर केलं म्हणजे समजा 7 वाजता गाडी आहे, पुण्याला जाय, मुंबईला जाय, किंवा मी म्हणतो तुळजापूरला जाय, परंड्यातून, महत्वाचं आहे.
7ला गाडी आणि आपण जर 7 वाजाच्या अगोदर जर 10 मिनिटं तिथं हजर असेल तर आपली तारांबळ होणार नाही. स्पष्ट उत्तर. आणि जर आपल्याला वाटत असेल 7ची गाडी मी किती बी पळून धरणार, तर मग 7 वाजाय 5 मिनिटं कमी असताना 5 मिनिटाचाच रोड असताना तुम्हाला तिथं तारांबळ अशी होणार आहे की तुम्हाला तिथं पळत जाऊस तर कदाचित ते इष्टीचं दार लागून ती इष्टी हल्लेली असणार आहे. किंवा मग पळत पळत जाऊन तुम्हाला धरताना धरपड करताना तुम्ही पडले तर हात मोडू शकतो, पाय मोडू शकतो, तोंड फुटू शकतं आपलं. म्हणजे त्या गोष्टी घडायच्या अगोदर जर सुरुवात केली अगोदरपासून, तर मला वाटतंय की जी जग हसतं आपल्याला किंवा नातेवाईक मित्रमंडळी गावकरी किंवा शेजारी म्हणतात काय लावली केळी त्याच्यानी कुठे येत असती, असलंच कुठं असतात आपल्याकडे. त्याने कधीच केलं नाही, त्याला माहित नाही खरं तर आता बघ कशी जिरती. तर ही तुमची जिरायची नसेल तर मी म्हणतो वापरा बायोरेनिकला तुम्ही स्वीकारा. आणि हे जेवढे काही व्हिडिओ वापरा बायोरेनिकचे आपले शेतकरी मित्र पाहतात हे तुम्ही फेसबुकला अपलोड करा किंवा तुमच्या स्टेटसला ठेवा. तुमच्या मोबाईलमध्ये गावातले काही ग्रुप असतील, नातेवाईकाचे काही ग्रुप असतील, तर हे व्हिडिओ व्हायरल करा. कारण वापरा बायोरेनिक अशी एक कंपनी आहे की ह्या वापरा बायोरेनिकचं एक ब्रीद वाक्य आहे, कष्टकरी शेतकऱ्याला हरवून द्यायचं नाही. बरोबर. आणि ही तुम्हाला आवडत असेल तरच स्टेटसला ठेवा, ही बी आवडत नसेल तर घेतेच जिरून जे ते जिरून घेऊन तुम्ही आपलं बघत राहा. ह्याच्या पुढे आता मी काय ह्याच्या पुढे जास्त बोलू शकत नाही. बरोबर आहे की नाही. तर तुम्ही जी काय जसं घडलं तशी माहिती दिली केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी दोघांनी बी बंधूंनी, आज वडील साक्षीला आहेत तुमचं, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून करमाळच्या गजानन सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. मी नितीन विलास पाटील, राहणार डोमगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. बरं, आपण ह्या प्लॉटची पूर्वावस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था अशा 3 अवस्था काढलेल्या आहे. आज जवळपास आपली 4थी अवस्था आहे. आजची तारीख काय आहे बरं? आज 1/7/2025. 1/7/2025 म्हणजे 1 जुलै 2025 आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन आलो, काय कमळं वगैरे पल्ल्यात निसवण सुरू झाली आता बागाला. आता आपलं टोटल लागणीपासून जर वय म्हणलं की त्या बागाचं 5.5 महिने. आणि आतापर्यंत ह्या बागाला तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये वापरा बायोरेनिकचे किती डोस गेले? 3 गेले तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये. आपल्या बरोबर ज्यांच्या काय बागा होत्या त्यांच्यात आणि आपले एक अशी तफावत वेगळेपणा म्हणलं तर तुम्हाला काय सांगता येईल? बराच बदल झाला. म्हणजे काय मी त्यामुळे तर म्हणतोय, कारण विषय काय आहे की आपल्यात आणि इतरात ज्या वेळेस बदल वेगळा असेल त्याच वेळेस आपण सांगू शकतो की बाबा असा बदल आहे. म्हणजे बुंद्यात असेल किंवा तुमच्या निस्वनीत असेल किंवा झाडाच्या उंचीत असेल, खालीवर पाण्यात असेल, एकसारखीपणात असेल, सगळ्याच बाबतीत कलर बघा, परत बुंद्या साईज मध्ये बघा. हा म्हणजे काळोखी टिकून आहे आणि प्लॉट खालीवर झालेला नाही एकसारखा प्लॉट. मी मुद्दाम तुम्हाला काय विचारतो, मी आता प्लॉट बघतो मी सगळं सांगेन पण तुम्ही सांगा अशी माझी इच्छा आहे. कारण हे बघणारे जे आहेत ना आपले शेतकरी मंडळीचे सगळे, त्यांना वाटतं ही बोलणारा बोलतच राहतो, शेतकऱ्याचं काय ऐकून घेत नाही, शेतकऱ्याला बोलून बी देत नाही. म्हणजे असं नको त्यांना पण वाटाय. मग मला वाटतं तुमचं क्षेत्र आहे, तुमचे झालेले बदल तुम्हीच सांगा साहेब. बरोबर आहे. तुम्हाला काय काय बदल म्हणजे इतरात आणि आपल्यात एक तुलना करायची म्हणलं तर ह्याच्या बरोबरचे प्लॉट बरेच महाग आहेत. महाग आहेत. लय महाग आहेत. त्यांना फोन केला तर ते म्हणतात 1 महिना लागेल, 1.5 महिना लागेल, 1 महिना. आपली तर कमळ बाहेर यायला लागलं. आणि आपण बुंद्यात पण त्यांच्यापासून सरस आहे. आपल्या पाल्यात जो डिस्टन्स आहे तो पण लय वेगळा आहे का नाही. म्हणजे एक थोडक्यात बारकाईने जर अभ्यास केला बरं का, आता तुम्ही आपण आतमध्ये फिरून आलोय, काही व्हिडिओ फोटो आतमधला बी आहे आपल्याकडे. विषय असा आहे की केळीने जर निसवणीला पण जास्त वेळ घेतला आणि केळीने निसवणीला जास्त वेळ घेतला, हार्वेस्टिंगला तशीच जास्त वेळ घेणार आहे. केळी जर अगदी 12-13 महिने किंवा 11 महिने ठीक आहे निसवणी म्हणजे कटिंग पर्यंत, पण केळीने जर 12-13 महिने घेतले कटिंगला, म्हणजे निसवणीला 1, 1.5, 2, 2.5 महिने, परत कटिंगला तसंच, तर तिथं आपला खूप मोठा तोटा कसा आहे, केळी जेवढी वय खाती तेवढं त्याला सारखं सोडायचंय. खर्च आहे, खर्च चुकलेला अजिबात नाही. आणि केळी ज्या वेळेस खालीवर होती, ज्यावेळेस निसवणीला वेळ घेती आणि खालीवर झालेला प्लॉट आपण क्वालिटी काढू शकतो पण क्वांटिटी काढू शकत नाही. मग क्वांटिटी आपल्याला ज्यावेळेस निघत नाही त्यावेळेस जरी रेट 25-30 रुपये असला आणि आपल्याला त्यांचं जी 8 ते 10 टनाची गाडी असती ती जर बॉक्स पॅकिंगला 1 टाइम त्यांची कटिंगला भरली नाही तर ते एखादी गाडी काढी देतात आणि परत डायरेक्ट म्हणतात आम्ही पिकअप पाठवून देतो, तुमचा 2-2.5-3 टन निघन ते आपण घेऊ, पण त्याचा रेट वेगळा राहील. आणि बोलणं अजून वेगळं असतं की त्याचा रेट वेगळा राहील आणि पैशाला तुम्हाला वागून घ्यावं लागेल, थांबावं लागेल तर काढतो. म्हणजे आपल्या शेतकऱ्याला खर्च कष्ट करून वेळ जाऊन ज्या वेळेस केळी निसवणीला वेळ घेते आणि ज्या वेळेस माल क्वांटिटीमध्ये निघत नाही त्यावेळेस निम्म्याला निम्मा तोटा सहन करायची बारी येते.
बरोबर आहे. पण आता जर आपण बघितलं आपल्या प्लॉटकडे एक अभ्यास, आता तुम्ही 3च डोस सोडलेत, काही 4, 5, 6 सोडलेले नाहीत, 3च डोस सोडलेत, पण 3 डोस सोडलेत. आता इथनं पुढचे बी तुम्ही 3 कंटिन्यू करणार आहेत. आता जर बघितले तर सगळी किडी आपल्याला किती दिवसात निसून एक असं जाणवत आहे? 1 महिना. 1 महिन्यात आहे का नाही? कारण त्याचं जी वरती आहे ती आपल्याला फुगलेलं दिसते की आता कमळं सगळी वरती आलेली आहेत, आणि किती नाही म्हणलं तर एक 25-30 दिवसात आपला 100% निसून होईल असं अंदाज आहे. मग आता तुम्ही जो हे 3 डोसचा जो रिझल्ट घेतलेला आहे आपल्या कर्माच्या गजानन साळुंके सरांकडून, तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी हा घेतलेला अनुभव, तुम्ही हे तुमचं रान भरलेलं आहे. म्हणजे आपल्या कोळगाव धरणातलं जी माती आहे ती तुम्ही भरलेली आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की नवीन जर माती असेल तर तिथं पीक यायला थोडंसं काही वेळेस चांगलं येतं, काही वेळेस येत बी नाही, म्हणजे दोन्ही बी असतं. मग आता तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल की बाबा वापरा बायोरेनिक, लागणीपासून वापरलं पाहिजे, 3-4 महिन्याची केळी झाल्यावर वापरलं पाहिजे, खालीवर केळी झाल्यावर वापरलं पाहिजे, केळीने वय खाल्ल्यावर वापरलं पाहिजे, का निस्वनीला वापरलं पाहिजे? म्हणजे ह्याची नेमकी सुरुवात कुठनं केली पाहिजे की जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला त्याचा परिपूर्ण फायदा भेटेल? लागण केल्यापासून वापरायला पाहिजे की म्हणजे प्लॉट कुठं खालीवर होणार नाही, गुतणार नाही, गच्चा धरणार नाही, वय खाणार नाही, आणि एकसारखी केळी आल्यामुळं महाग वळून बघायची बारी येत नाही. ज्यावेळेस प्लॉट गुततो, वय खातो, वेळ घेतो, त्यावेळेस आपल्या शेतकऱ्याला मार्केटमधलं काय काय आणून टाकावं लागतं, त्यावेळेस खर्च वाढलेला असतो 100%. आणि त्यावेळेस आपण कुणीच कोणाला म्हणू शकत नाही की खर्च वाढलाय. पण वापरा बायोरेनिक तुमच्या हे शेड्यूलमध्ये वापरलं की तुम्हाला महाग वळून बघायची बारी नाही, म्हणजे तुमचा प्लॉट खालीवर होत नाही, वय खात नाही, गच्चा दर येत नाही. आणि ज्यावेळेस कुणी बी प्लॉटकडे बघत नातेवाईक मित्रमंडळी, त्यावेळेस एकच शब्द वापरतात. काय वापरतात मी सांगत नाही, तुम्ही सांगा. आता 3 वर्ष झालं ना केळी चालू आहे आपली. हा, या प्लॉट सारखा प्लॉट नाही पहिल्या वेळेस बी आला नाही. म्हणजे 3 वर्षाच्या अनुभवात तुम्हाला असा प्लॉट बनला नाही. आणि 3च डोस घेतले तर बाकीच्यांचे प्लॉट असे नाही, तर आपलं प्लॉट लई चांगला आहे. 3च डोस घेतले. 3च डोस. हा, असा विषय नाही की तुम्ही प्रामाणिक आहे आम्ही प्रामाणिक आहे. आता जर आपण दोघांनी ठरवलं म्हणून 5 डोस वापरल्यात, म्हणून 6 डोस वापरल्यात, म्हणू की नाही ठरवले आपण, तुम्ही बी बोलून आम्ही बोलू, पण तुम्ही बी तेवढे प्रामाणिक आहेत, आम्ही बी तेवढे प्रामाणिक आहेत. आपण जे चाललंय तेच बोलतोय. आपल्या येताना काही चर्चा आहे का? येताना चर्चा झाली आपण 100% मग थोडेसे मिळलोच की, पण आपली चर्चाच नाही त्याच्यावर. मी डायरेक्टच व्हिडिओच्या समोर बोलतो कधी नाही काय, कधी आता आपण इतक्याला म्हणून परांड्यापासून इथपर्यंत बसून आलो एका गाडीत, काय बोलायचे म्हणून चर्चा आहे का? नाही. आपण परिस्थितीवरती बोलतोय का? तर आपल्या शेतकऱ्यांना विषय असा आहे की कष्टकरी शेतकरी ज्या वेळेस हरतो, कष्टकरी शेतकरी ज्या वेळेस कष्ट करताना हरतो, त्यावेळेस त्याला वाटतं की मी आता काय करू. प्रश्न खूप गंभीर आहे, आणि त्याचं उत्तर आपल्या वापरावर निघणे. तुम्ही म्हणताय तसं 3च डोस गेलेत, पण उत्तर भेटलेलं आहे. जर उत्तर भेटलं नसतं 3 डोस वापरून बी, तर तुम्ही काय बोलले असते? साहेब झाला खर्च, जाऊ द्या बरोबर, पण आपल्याला नको तुमचं मार्गदर्शन. म्हणजे खर्च होऊन आम्हाला तसं काहीतरी जे नजरेला दिसायला पाहिजे होतं ते दिसलं नाही. जे दिसलं ते आता सकाळी फोन करून तेवढ्यासाठीच बोलून घेतलं तुम्हाला. साहेब एक चक्कर मारा, आपल्याला निसून सुरू झाली, पुढचे डोस पाहिजे. निसून सुरू झालेले त्यांना दिसले, त्यांनी व्हिडिओ कॉल, लगेच व्हिडिओ कॉल केला. म्हणजे हा आनंद आहे, आनंद आहे. कारण आनंदाच्या पुढं सगळं, म्हणजे आपण थोडक्यात म्हणतो कसं, आनंदाशिवाय पुढं काहीच नाही. मग हे आपल्याला जो आनंद आहे ना तुमचा जसा आनंद आहे तसा आपल्या प्रत्येक कष्टकरी शेतकऱ्याचा आनंद झाला पाहिजे. कारण आनंद ज्या वेळेस होतो ना, कष्ट केलेलं फळ स्वतःच्या नजरेला दिसतं की हे आता 100% चांगलं होणार आहे, त्याच्यासारखा आनंद काहीच नाही. आणि बळ मिळतो कष्ट करायला बी. ज्या वेळेस बघा, मला काय म्हणायचं, कुठलाही शेतकरी कुठलंही पीक असू द्या, ज्या वेळेस कुठलाही शेतकरी मार्केटमधलं त्याला जी माहिती अनुभव आहे ते आणून टाकतो, वापरतो, कष्ट करतो, खर्च करतो, वेळ देतो, पीक वयानुसार वाढत नाही आणि उत्पादन अपेक्षित निघन का नाही, शाश्वती वाटत नाही नजरेला, त्यावेळेस तो आतून हारलेला असतो. त्याला माहिती की आता खूप अवघड आहे, आणि कुठलंही पीक करताना कितीतरी नातेवाईक मित्रमंडळींना वेटीस धरून ते सगळं आणून त्या जमिनीत त्या पिकासाठी खर्च केलेला असतो. आणि मग आता मी काय करून देऊ, हा पल्ल्याला खूप मोठा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या वापरा बायोरेनिकनी शोधून काढलंय की कष्टकरी शेतकऱ्याला हरून देणार नाही, फक्त वापरा बायोरेनिकला कंटिन्यू करा. आणि कंटिन्यू करायच्या अगोदर बी कुठल्याही शेतकऱ्यांनी कुठल्याही पिकासाठी फक्त 2 महिन्याचे 2 डोस घ्या. आमचे वापरा बायोरेनिकचे मार्गदर्शक तुमचे पीक पाहून त्या पिकानुसार जे शेड्यूल लिहून देतील त्याप्रमाणे तुम्ही वापरलं की तुम्हाला 100% लक्षात येईल की वापरा बायोरेनिकमध्ये काहीतरी ताकद आहे. पण वापरा बायोरेनिकचा मार्गदर्शक तुमच्या बांधावरच आला पाहिजे आणि पीक पाहणी करूनच शेड्यूल दिलं पाहिजे. नाहीतर तुम्हाला काय असे मार्गदर्शक जर भेटले तर त्यांना थोडंसं तुम्ही तारा, मी स्पष्ट बोलतो, कारण रोडच्या कडेला आमच्या वापरा बायोरेनिकचा कोण मार्गदर्शक जर तुम्हाला
मार्गदर्शन देत असेल आणि काही पिकं येईन किती येईन तुमचं हे बघा एवढं एवढं लागतंय ना असं असं आणि हे सोडा आणि कुठं तुम्हाला शेड्यूल लिहून देत नसन काय नसन तर मी अगदी हात जोडून विनंती करतो ते आमचे वापरा बायोरॉनिकचे मार्गदर्शक नाहीत. बरोबर आहे. कारण आमच्या वापरा बायोरॉनिकचे मालक एवढे कडक आहेत की त्यांच्या कडकपणात बी जर कुणी असं शिस्तीत काम करीत नसतील तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की तुम्ही हुशार व्हा. कारण ते एवढे कडक आहेत की त्यांचं एकच म्हणणं आहे आमची ज्या वेळेस महिन्यात एकदा मिटिंग होती एक तर शेतकऱ्याचं गार आणि त्यांना चालतच नाही ऐकून घ्यायचं. दुसरी गोष्ट शेतकऱ्याच्या बांधावर गेलेलाच मार्गदर्शक त्यांना त्यांच्या आवडीचा आहे. मग असे कोण मार्गदर्शक आमचे असतील आणि जे तुमच्यापर्यंत न पोचता कुठतरी चौकात तुम्हाला मार्गदर्शन देत असतील आणि प्लॉट पाहणी न करता जर तुम्हाला ते मटेरियल देत असतील ते व्हिडिओ फोटो काय पाहत नसतील त्यानुसार शेड्यूल बनवून देत नसतील तर थोडासा विचार करा. ह्याच्याबद्दल काही जास्त बोलण्याची काही गरज नाही. पण तुम्ही जे आज मार्गदर्शन घेतलेलं आहे वापरा बायोरॉनिकचं ह्याच्यावरती तुम्ही समाधानी आहेत. हो. तर आपण येणाऱ्या दिवसात पण पाहणार आहोत तुमच्या ह्या प्लॉटची पूर्ण निस्वन झाल्यावर आणि हार्वेस्टिंग जी काय असेल जसं असेल तसं आपण आपल्या ही केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी व्हिडिओ पाहतात त्यांना आपण एक छोटासा संदेश देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून समाधान भगत सरांकडून करमाळच्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. नितीन विलास पाटील, मुक्काम पोस्ट तमगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. आता ही जी प्लॉट आहे तर ह्या प्लॉटची आपण पूर्व अवस्था काढली, दुसरी अवस्था काढली आणि तिसरी काढली, आज चौथी असेल किंवा तिसरी जी काय असेल. पण ह्या प्लॉटला आपण आतापर्यंत किती डोस सोडलेत वापरा बायोरॉनिकचे? सुरुवातीला 2 घेतली होती, 3 झाली आणि वेनच्या टायमाला 1 घेतलेला आहे. 4 झाली जी काय असेल. आता मला काय म्हणायचंय ह्या केळीची आपण पूर्व अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था ह्याच लोकेशन म्हणून आतल्या तिसऱ्या दुसऱ्या जे काही दहाडापासून असेल. पण थोडासा कॅमेरा फिरवा. इकडे लिंब होता, काका बसल्यात तिथं, इकडे लिंब होता आणि असाच कॅमेरा ही ताल वगैरे आहे असाच कॅमेरा फिरवला ही थोडीशी वाट गाड रोड ठेवलेला आहे. अशा पद्धतीने आपण हिटली एक पूर्व अवस्था काढलेली. आज आपण थोडक्यात ही हार्वेस्टिंगला एक 20 दिवसाच्या आसपास माल आपला येईन अशा अवस्थेला आज आपण शेवटची अवस्था काढतोय. बरोबर आहे नाही? तर आता जर आपण ह्या बागाकडे बघितलं कसं जरी तर जी काय आपल्याला प्लॉट आलेला आहे तर तुमच्या अपेक्षेप्रमाणे आलाय का खर्च जसा केलाय तसा आलाय का पाहिजे असा नाही आला नेमकं आज? कारण ही व्हिडिओ आपले आलेला आहे प्लॉट, बाग 1 नंबर आलाय. पण केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी आपण लोकेशनला उभा राहून आतला बी आपण अवस्था अगदी पाहिजे असा कॅमेरा सगळीकडून फिरून घेतलाय, जसे गड आहेत पाण्या वगैरे मुपून घेतलेत. तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक तुमचा सल्ला संदेश एक आपुलकीचा आणि अनुभवाचा तुम्ही काय सांगू शकाल? सुरुवातीपासून वापरल्यावर रोप व्यवस्थित होते ते सुरुवातीलाच. वेन 1 टाइम होती, म्हणजे 1 टाइम येण होते. आपले किती दिवस घेतलं निस्वनीला? आपली काही 20 दिवसात तर पूर्ण. आता बघा आज मार्केटमध्ये एक समस्या बऱ्यापैकी चांगली जाणवते, खूप शेतकऱ्यांना माहिती. निस्वनीला केळी आली की करप्याला बळी जाते. आपल्या करप्याची किती स्प्रे झाली? करप्याचा आपण 2 स्प्रे घेतले. नाही घेऊ द्या, पण इतरांच्या प्लॉटवरचा करप्या आणि आपल्या प्लॉटवरचा करप्या ह्याच्यात तफावत काय वाटते? नाही आला पण नव्हता, पण आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून पण करप्याला प्रमाण कमी. म्हणजे ह्याला एक आपल्याला असं म्हणता येईल की झाडाला बळ होतं, ताकद सशक्त होतं झाड, म्हणून ते करप्याला बळी पडलं नाही, गेलं नाही. आणि इतर प्लॉट जर आपण बघितले तर ते पण खूप शेतकरी कष्ट करत असतात, खर्च करीत असतात, पण ते प्लॉट करप्याला बळी जातात. म्हणजे ते शेतकरी त्या पिकाला द्यायला अन्नद्रव्य कमी नाहीत, फक्त ते टाकलेली खतं उचलली जात नाहीत म्हणून ते प्लॉट सहजासहजी प्लॉट करप्याला बळी जातात. इथं प्लस पॉईंट वापराकडे तेच आहे की वापरा बायोरॉनिकचं मार्गदर्शन वापरलं की टाकलेली खतं उचलली जातात, विघटन होतं, अपटेक होतं आणि ते सगळं झाडामध्ये दिसतं नजरेला. म्हणजे हे वापरा बायोरॉनिक आपल्या शेतकरी मित्रांनी स्वीकारायला काही हरकत आहे का नाही? कारण आपण परिस्थिती कुठं धावतोय? लोकेशनला. मग इतकं धावून जर अजून शंका घेतली तर मग आपण रामकृष्ण हरी, आपण ह्या पुढे नाही बोलू शकत. आजची तारीख काय बरं? आज 20/9/2025. 20 उद्या 21 सप्टेंबर 2025. 21 सप्टेंबर 2025. आता ही जी आपला केळीचा प्लॉट आहे तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये गजानन साळुंके सरांकडून करमाळच्या वापरा बायोरॉनिकचे किती शेड्यूल सोडले बरं ह्याला? आपले किती 3 तर झाले, पहिले 2 आणि नंतरचे. आता तुम्ही केळी क्षेत्रात किती वर्षापासून आहेत? आम्ही 3-4 वर्ष झाले. 4 वर्ष आहे. 4 वर्षात जो आपला पाठीमागचा अनुभव आणि आता हे 3
किंवा तुम्ही जे काही 4 शेड्यूल कंटिन्यू केले असतील तर तुम्हाला हे एक वेगळा अनुभव तुम्हाला काय वाटतोय नेमका? वेगळा अनुभव म्हणजे 5.5 महिन्यात वेन कधीच नाही ना झालेली. 5.5 महिन्यात वेन सुरू झाली आणि आता जर बघितलं आपण आता ह्याला थोडक्यात फण्या मोपून किती फण्या धरलेल्या आहेत. आता मी तुम्हाला मोपून धावतो म्हणजे जे काय असते कुठं कमी जास्त 1 2 तिकडचे 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 अंगठा आहे. आता ही समोरची बघितली तर मी म्हणतो समजा 9 बी असते ना आपण ती मोपून जे काय असते तरी मोपून बघू 1 तिकडचे 2 3 4 5 6 7 8 9 10 कमी नाही. सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की ही जी किळी आहे आपण ह्या किळीला आता तुम्ही थोडासा काय करा साहेब, कॅमेरा आहे असा थोडासा सगळीकडे व्यवस्थित दमाने फिरून घ्या. कारण ही किळी ज्या वेळेस निस्वन सुरू झाली 5.5 महिन्यात तर ह्या किळीने निस्वनीला वेळ किती घेतला की जेणेकरून आपण कसं म्हणतो की आमचे बाबा 1 महिन्यात 50% निस्वन झाली किंवा 1 महिन्यात 70% निस्वन झाली तर आपली 20 दिवसात पूर्ण वेन झाली. 20 दिवसामध्ये पूर्ण वेन. पण आता तुम्ही काय केलं, लागण केली की पहिले 2 डोस घेतले लागण केलं डोळे. आणि मला वाटतं त्याच्यानंतर पण तुम्ही 2 डोस घेतले. आता तुमच्या आठवणीत आहे का नाही मला नाही माहिती. हा आणि त्याच्यानंतर म्हणजे ह्याला एक आणि खालच्या लेग झालता म्हणजे हे जे 3 झाले ह्याला. हा आणि आता निस्वनीला परत तुम्ही किती घेतले होते डोस? निस्वन सुरू व्हायच्या अगोदर एक डोस घेतला होता. आता मला काय म्हणायचे दरवर्षीच तुमचा अनुभव आता ही जर आपण बघितला तर खालच्यात मी फण्या म्हणजे किती केळेत आपण थोडक्यात मोफो 2 वरचे त्यातला 3 झाले 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 केळं खालच्या पिढीत आहेत. 11वी फणी 16 आणि वर जी काय असते ती. आणि ही व्हरायटी कुठली आपली जैन जैनची आहे जैन आहे. आता ही तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड केल्यामुळं तुमच्या बरोबर ज्यांची काही केळी आहे त्यांच्या केळीतला आणि आपल्या केळीतलं एक तफावत म्हणलं तर तुम्हाला काय जाणवते? आपल्या मागची एक महिना 1.25 महिना अगोदरचे असते ना त्यांच्या बरोबरीला आलो आपण. बरोबर आहे लालो. बरं त्यांच्या 2 फणीच्या मध्ये अंतरी आणि वादा आपल्यासारखा आहे का? आता त्यांची विट्रोची रोप आहेत एक जणाची ती वादी लांब वाटते त्याची असतानाच 9 8 9 फणी पडलेली. नाही कुणी मी म्हणतो आपण समजा तुम्ही 10 कडा पकडल्यात त्यांनी 8 पकडले असतात किंवा कुणी 13 पण पकडले असतात. आपल्याला विषय तिथं नाही घ्यायचा कारण बऱ्याच वेळा असं होतं की काही केळीच्या व्हरायटी अशा आहेत की वरच्या फणीत 30 केळं असतात खालच्या 16 18 बी असतात. आता काही केळीच्या म्हणजे व्हरायटी वाचतो तो विषय. म्हणजे आपलं जरी वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेतलं तरी फणीत मध्ये केळं नाहीत वाढणार. फक्त विषय काय होणार वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरल्यामुळं की समजा तुम्हाला कुठलेही जातील समजा 13 15 फण्या पडतात एखाद्या 2 फणी वाढन तो पार्ट वेगळा आहे. सगळ्यात महत्वाचा मेजर आपली वापरा बायोनिक काम काय करते वादा लांबडा काढी आणि 2 फणीच्या मध्ये अंतरी जास्त ठेवते. मग तुमच्यासारखी ज्या शेतकऱ्यांनी तुम्ही जी व्हरायटी लावलेली आहे G9 असेल किंवा तुमची जी तुम्हाला माहिती आहे ती G9च तुम्ही लावलेली तर त्यांच्या ह्या 2 फणीच्या मधलं जे अंतरी आहे ती एवढी आपली इतकी येते का? नाही आपल्याला फरकच आहे ही मला म्हणायचं का. तर मला काय म्हणायचे तुम्ही 3 वापरले असते 4 वापरले असते तुम्हाला सगळं आता ते वहिला तुम्हाला गेल्यावर लक्षात येईल की किती डोस वापरले. मी म्हणतो 3च वापरलेत तुम्ही 3 म्हणता मी बी 3च म्हणतो. 4 बी म्हणायचं नाही 5 बी म्हणायचं नाही जे आहे ते आहे. पण सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की दरवर्षीचा अनुभव आणि ह्या वर्षीचा अनुभव. आता तुम्ही एकदम बरोबर बोलले की निस्वन सुरू झाल्यावर किती दिवसात ह्याची पूर्ण 20 दिवसात झाली. मी म्हणतो कमीत कमी 20 दिवसात जरी नाही झाली तरी या केळीने जास्तीत जास्त 1.5 महिना घेऊ द्या. जेवढी लवकर होईल मी म्हणतो 20 दिवसात होऊ द्या महिन्यात होऊ द्या लय चांगली गोष्ट आहे. पण जास्तीत जास्त 1.5 महिना घेऊ द्या. पण 1.5 महिन्याच्या पुढे जर केळी निस्वनीला गेली तर तुम्ही क्वांटिटीमध्ये माल तुमचा म्हणजे क्वालिटीचा माल असताना क्वांटिटीमध्ये जर माल नाही निघाला केळीचा तर केळीचे पैसे बनत नाहीत. म्हणजे तुमचा माल जर 8 ते 10 टन जर नाही निघाला 1 टाइम बॉक्स पॅकिंगला तर तो माल एक्सपोर्टला न जाता आपल्याला कॅरेटवाल्याला द्यावा लागतो. मग रेट जरी मी म्हणतो 25-30 रुपये 27-28 रुपये असला तरी कॅरेटचा रेट काय असतो? कमीच राहते ना. लय कमी 10-12 आहे का नाही निमेला निमा असल्यासारखा असतो. मग आपण हे व्हिडिओ का काढतोय आपण अगदी पूर्वावस्थेला पण आता तिथं जाऊन व्हिडिओ काढणार आहे. आपण आता आतमधली परिस्थिती कशी म्हणून आपण आतला म्हणजे व्हिजिट करून आपण परिस्थिती धावतोय. सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे? नमस्कार. सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे आपल्या केळी क्षेत्रात शेतकरी हरतात कुठं की केळी खालीवर होती लावल्यानंतर खालीवर झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांची केळी ती भरपूर प्रत्येक शेतकरी कष्ट करीत असतो खर्च करीत असतो पण केळी खालीवर झाली गच्चा धरला आणि वय खाल्लं की केळी निस्वनीला वेळ घेते आणि केळीने निस्वनीला वेळ घेतला
की ज्या वेळेस विक्रीला केळी येते कटिंगला हम्म. त्यावेळेस बॉक्स पॅकिंगला जो माल जायचा तो माल जात कॅरेटला जातो. माल विकला जातो पण कॅरेटला जातो. मग विषय काय होतो, बॉक्स पॅकिंगचा रेट समजा 25, 30, 28 जो काय ज्या वेळेस असतो तो क्वालिटी आपल्याकडे क्वांटिटी निघाली तो आपल्याला हायस्ट मिळतो. हम्म. पण आपल्याकडे क्वालिटी असताना क्वांटिटी नाही निघाली तर आपल्याला तो कॅरेटला माल जातो त्यावेळेस निम्याला निम्मा तोटा सहन करायचा. म्हणजे थोडक्यात तुमची आता झाडं किती ती आपली आपले 1780 झाडे 1780. मी काय म्हणतो आता ही 1780 झाड आहेत, ही चांगलं आहे. आता ही सगळं 100% बॉक्स पॅकिंगला जाणार आहे. ही सगळं बाळाचं पाय पाळण्यात कसा कॅमेरा फिरवलं तरी दिसतोय आपण इथं. कुणीही काय म्हणजे मी जरी काय बोलत असलो तरी कॅमेऱ्याच्या पुढं काय दडावदडवे चालत नाही. आता सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की केळी जर चांगली आणून जर बॉक्स पॅकिंगला जात नसेल आणि तो जर वन टाइम निस्वन झाली नाही आणि तो प्लॉट जर आपल्याला कॅरेटला जात असेल तर आपल्याला निम्म्याला निम्मा तोटा सहन करावा लागतो. त्याच्यात तुम्ही पहिलेच सक्सेस आहेत, हम्म. अनुभवी आहेत, ज्ञानी आहेत आणि तुम्ही पहिल्यापासून पहिले पण तुमचे प्लॉट सगळे बॉक्स पॅकिंगला गेलेत हं. तरी तुम्ही वापरा बायोरेनिकला स्वीकारले. म्हणजे मला काय म्हणायचंय, समजा एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे शाळेत पण त्याला आणखी कुणी ज्ञान द्यायचा प्रयत्न केला तर तो घ्यायचा प्रयत्न करतो. तसं तुमच्याकडून झालेलं आहे की तुम्ही पहिल्यापासून तुमची पिकं गावात जरी तुमचं कुणी नाव घेतलं तरी तुमची पिकं ताईटच असतात, म्हणजे एकदम सुपरच असतात. असं नाव तुमचं पहिलंच आहे गावात तरी तुम्ही वापरा बायोरेनिकला स्वीकारले. हम्म. म्हणजे मला काय म्हणायचंय, मी मुद्दाम काय गोष्टीचा उल्लेख का करतोय की तुमच्याकडे सगळा अनुभव असताना कष्टाचं खर्चाचं बळ असताना तुम्ही वापरा बायोरेनिकला स्वीकारले. मग मला वैयक्तिक असं वाटतं की ज्या शेतकऱ्यांची केळी खालीवर झाली, ज्या शेतकऱ्यांच्या केळीने वय खाल्लंय त्या आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या केळीला वापरा बायोरेनिकला स्वीकारायला पाहिजे. त्याचं कारण असं, कष्ट आणि खर्च ज्यावेळेस आपल्या कुठल्याही शेतकऱ्याचा वेळ दिलेला त्या कुठल्याही पिकाला जर वाया जात असेल, हम्म. म्हणजे थोडक्यात केळी वय खाती किंवा खालीवर होती, निसवणीला वेळ घेते, मग कष्ट खर्च वेळ पैसा चुकलाय का जायचा. नाही. मग शेवट जर आपल्याला जे आपण जे म्हणतो याच्यासाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिवस गोडावा, मग शेवटच्या दिवसासाठी आपण एवढा 8 तास करून जर थोडक्यात जर यश आपल्याला पाहिजे ते पदरात पडत नसेल तर कष्ट करायला जी वाईट वाटतंय ना हम्म. ती आपल्या वापरा बायोरेनिकनी बाहेर काढलंय. म्हणजे आपल्या वापरा बायोरेनिकचा पहिल्यापासून आपण व्हिडिओमध्ये एकच शब्द काय आहे की कष्टकरी शेतकऱ्याला हे हरवून देत नाही. आणि मी मुद्दाम तुमचा उल्लेख काय करतोय की तुमची पहिल्यापासून पिकं चांगली असतात तरी तुम्ही वापरा बायोरेनिकला स्वीकारले. मग ज्यांची प्लॉट खालीवर होत्यात किंवा ज्यांना केळीत कमी जास्त केळी खालीवर होती ही जाणवती त्या शेतकऱ्यांनी तर 100% मी म्हणतो की वापरा बायोरेनिक स्वीकारायला पाहिजे. आणि असं नाही स्वीकारायचं की वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शक आले की मग पूर्णच फर्स्ट टू एंड डोस घ्या, अजिबात घेऊ नका. फक्त तुम्ही 2 महिन्याचे डोस घ्या. का? सुरुवातीला बरोबर आहे की नाही? हम्म. तुमच्या नजरेला मला काय म्हणायचंय, तुम्ही आता केळीत जरी 4-5 वर्षाचा 3 वर्षाचा जरी अनुभव असला तरी तुम्हाला केळी 2 डोस हे आपले वापरल्यानंतर तुमच्या लक्षात आलं का नाही की खरंच ह्या प्रोडक्शन मध्ये वापरा बायोरेनिकच्या काहीतरी ताकद आहे. हम्म. लक्षात आलं का नाही? कारण सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, तुम्ही शेतीत रोज आहेत. आम्ही समजा मी म्हणतो आम्ही 10 मिनिटं इथं प्लॉट व्हिजिट करून जातो, पण तुमच्या लक्षात येतंय ना बाबा चाललंय काय, आपण केलंय त्याचं खरंच जे पैसे घालवलेत त्याचं आपल्याला 2 रुपये 10 रुपये मिळतील का नाही ह्याची परिस्थिती मिळाली का नाही. आणि आज तर आपण शेवटच्या अवस्थेला अजून लय झालं तर 20 दिवसात आपला प्लॉट कटिंगला येईल. म्हणजे आपण हे व्हिडिओ का काढतोय की कष्टकरी शेतकऱ्याला जाणीव एक करून द्यायची आपल्याला की बाबा तुमच्यासाठी म्हणून वापरा बायोरेनिक आज मार्केटमध्ये अशी एक कंपनी आहे की ती बांधावरती येऊन तुम्हाला तुमच्या प्लॉटची पाहणी करून शेड्यूल लिहून देऊन जबाबदाऱ्या शेवटपर्यंत स्वीकारणारी ही कंपनी आहे. पण त्यासाठी तुम्ही पण म्हणजे थोडक्यात एक जबाबदार आहेत की तुमचे बंधू असतील आपले प्रवीण सर, गजानन साळुंके सरांना प्रत्येक वेळेस कॉल करतात की साहेब असं झालं तसं झालं, मग आता पुढचे डोस किंवा मी आता काय सोडू काय नाही. आता तुम्ही जर आम्हाला कॉल नाही केले ना, आमचे मार्गदर्शन 1 आणि 2च डोस घेतले आणि परत कॉलच नाही केले तर मग हे जे काय असे प्लॉट येणार आहेत इतक्या भारी लेवलला नाही येऊ शकत. म्हणजे मी म्हणतो आमचं वापरा बायोरेनिक जरी वापरलं आणि तुमचे आम्हाला कॉल नसतील, साहेब महिना झाला पुढचा डोस पाहिजे, साहेब 2 महिने झाले पुढचा डोस पाहिजे, किंवा साहेब मग मी आता काय करू, चांगलं आहे साहेब आता मला ह्या पुढच्या 2 महिन्यात मला वापरायचंच आहे, असं जर तुमचे आम्हाला रिटर्न कॉल नाही आले तर आता हे सगळं कार्यक्रम चाललेत युट्यूबला. बघा बरं का, आता युट्यूब म्हणजे थोडक्यात काय आहे, हे सगळं कुणी आज मोबाईलमध्ये आज कसला मोबाईल असू दे प्रत्येक जण हातात मोबाईलच आहे. ती फक्त शेतीचं जो शेतकरी तो शेतीचं बघतो, बाकीच्यांबद्दल आपल्याला नाही बोलायचं. मग शेतकरी ती शेतीचं बघत असताना जर मोबाईलमध्ये हे दिसतंय की बाबा हे असे काही प्लॉट बनतेत आणि त्यांचा प्लॉट अडचणीमध्ये आहे, बघणाराचा म्हणजे जो बी आपला शेतकरी बांधव तो व्हिडिओ पाहतोय त्यांचा प्लॉट अडचणीमध्ये म्हणजे कसा त्यांनी त्यांच्या पद्धतीने कष्ट करत असताना ती पीक वय खाते बुंदा वगैरे पाहिजे असा नाही आणि ते व्हिडिओ पाहतात.
आणि हे सगळं प्रतीक त्यांना दिसतील, पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, तुमची सगळी प्रतिक्रिया, आणि ते म्हणतात जाऊ द्या मरू द्या, ढकलला पुढे ते व्हिडिओ ढकलला पुढे. तर आपल्याला कोण वाचवेल? आणि आमचं ही विषय काय होतोय की ज्या शेतकऱ्यांना ह्याची जाणीव आहे की माझं कष्ट वाया चाललंय, मला वाया जाऊन द्यायचं नाही, ते शेतकरी आम्हाला कॉल पण करतात. पण मग ही युट्यूबला व्हिडिओ गेल्यामुळं आम्हाला कॉल एवढे येतात प्रत्येक मार्गदर्शकाला, कमीत कमी दिवसातनं 30-40 कॉल असतात. मग 30-40 कॉल आल्यानंतर आता तुम्ही जरी आमचं मार्गदर्शन घेतलं, आता आम्हाला 30-40 जर कॉल येत असत्यान तर आमचं काय होत असेल हे आता म्हणजे तुम्हाला काही कोणाला सांगायची गरज नाही. बघा, एखादं मंगल कार्यालय म्हणजे एखादं आपल्या इकडं बड्डे असतो किंवा लगीन असतं, त्यावेळेस कॉल किती चालतात बरं? म्हणजे त्या घरातला जो जबाबदार माणूस आहे त्याला कॉल किती चालतात? मग ती म्हणजे किती टेन्शन मध्ये असतं, हा हिथं या, असं या, तसं या. असं आमचं होतंय. 30-40 कॉल येणं म्हणजे एवढं सोपं नाही. मग आमच्याकडून एक चुका काय काढतात, म्हणजे मी स्पष्ट कॅमेऱ्याच्या पुढे बोलतोय की आम्हाला तुम्हाला रिटर्न कॉल होत नाही. तर आपल्या प्रत्येक शेतकऱ्याची एक जबाबदारी काय आहे की मार्गदर्शन घेतलंय, सोललंय साहेब, महिना झालं, 2 महिना झालं, 1.5 महिना झालं, असा प्लॉट आहे, एखादा फोटो, एखादा व्हिडिओ 1 मिनिटाचा काढणं टाकणं, मला पुढची मार्गदर्शन पाहिजे. हा, नसनच पाहिजे तर तुम्ही फोन करू नका आणि काहीच नका, तुम्हाला जे वाटतंय ते तुमचं तुम्ही समजून घ्या. पण तुम्हाला जर वाटतंय की आपल्याला उत्पादन असं आणायचं की शेजाऱ्यांनी, मित्रमंडळींनी, जो प्लॉट बघा येतोय त्यांनी म्हणलं पाहिजे की केळी 1 नंबर आणली, तर तुम्हाला 100% मार्गदर्शकांना कॉल करावं लागते. कारण एवढे कॉल आल्यानंतर काय होत असतं ती सांगायची गरज नाही. कारण जे ते स्वार्थाला आपण प्रत्येकाने जाग राहणं गरजेचं आहे. कारण कोणी बी नवीन 10-15 दिवस बघायला 5.5 महिन्यात कशी काय येणं झाली म्हणून 10-15 दिवस रांगच होती. बघायला 10-15 जणांची येनगुद्याची हा. पुन्हा लई आली, बघून गेली. त्यांना एक नवीन वाटलं ना की बाबा हे असं कसं झालं म्हणून बघायला आली. खाली तर बरं का पुन्हा बड इंजेक्शन करायचं सोडूनच दिलं. 12-13 दिवसात 23 इंजेक्शन केलं. होय का? आणि जे घड खाली यायला लागलं का नाही, मग ते इंजेक्शन करायचं सोडून आम्हाला घड व्यवस्थित करावं लागलं, पाहणं हे सगळं. बाकीच्याला पुन्हा झालं नाही. हम्म. मग आता तुम्ही दोघं मला काय म्हणायचं, आता तुमचं वय किती आहे? 60-62 आहे. 60-62. आज आपला एक सुंदर प्लॉट दिसतोय, आता कसं वाटतंय मला एवढंच म्हणे आनंद आहे का नाही? मग आपल्याला आपण प्रत्येक शेतकरी ह्यासाठी 8 तास करतोय आणि ह्याचा शेवटचा दिवस गोड काढायचा. तर तुम्ही केळी क्षेत्रातले जे शेतकरी आहेत ज्यांचे प्लॉट खालीवर होतात किंवा जे काय आता नवीन लागणी चालू आहेत, तर त्यांच्यासाठी एक तुमचा सल्ला संदेश काय असेल की बाबा वापरा बायोरेनिक पहिल्यापासून शेवटपर्यंत कंटिन्यू वापरलं पाहिजे, धरसोड केलं पाहिजे, पहिले 2 डोस घेऊन शेवटचे 2 घेऊन थांबवलं पाहिजे, नेमकं ह्याला सुरुवात कशी केली पाहिजे? सुरुवात लागणीपासून केलेली तर योग्यच आहे. आहे का नाही? की जेणेकरून मला वैयक्तिक असं वाटतं बरं का, बघा म्हणजे आपण बऱ्याच वेळा कुठल्याही रोडने जात असताना आपली कुठल्याही गाडीत बसल्यानंतर 2-4 ज्यावेळेस बसतो त्यावेळेस एक चर्चा चलते, प्रत्येकाला माहिती ती काय चर्चा चलते. रोड 5 किलोमीटर 2 किलोमीटर लांब असावा, फक्त खड्ड्याचा नसावा. कारण त्या चालवणाऱ्याला बी त्रास असतो आणि त्या गाडीत बसणाऱ्याला बी त्रास असतो, सारखी गाडी अशी करते. तसं शेती करत असताना जर कुठल्याही पिकाला अनेक काही समस्यांना आपल्या शेतकरी मित्रांना सामोरे जावं लागतं, पीक अडचणीत येतं त्यावेळेस. म्हणजे करप्या आला, अडचण आली, परत ह्याला मुळी थांबली, अडचण आली, नेमॅटोड आला, अडचण आली, प्लॉटने गच्चा धरला, अडचण आली. म्हणजे अडचणीला सामोरे जाताना खूप काय त्रास होतो, त्यावेळेस पैसे जातात, वेळ जातो आणि मानसिक त्रास होतो की मी काही पीक केलं असेल आणि पहिलाच घरात विरोध असतो, ती करायचं नाही बरं का, ती करायचं नाही बरं का, आपण कधीच केलं नाही, ती करायचं नाही बरं का. मग त्यावेळेस आपला तो जो आपल्या घरातला एक कारभारी असतो तो खचतो आतून, आणि खचताना त्याला वाटतं की याला मी चुकलो काय? चुकलं नाही, बरोबर आहे, फक्त मार्गदर्शक कोण भेटलं नाही. कारण दिशा आणि दशा 2च शब्द आहेत. दिशा भेटली की दशा नाही, आणि दिशा नाही भेटली की दशा ठरली. म्हणजे मी जी म्हणतो ते की लांबून जायचं परवडलं, पण खड्ड्याच्या रोडनी कमी वेळेत पोचायचा प्रयत्न करताना मानसिक त्रास होतो, तो नकोय कोणालाच. आणि तो जर आपल्या शेतकरी मित्रांना वाटत असेल की आम्हाला कुठलंही पीक काढताना आम्हाला कुठल्याही जास्त रोगाला बळी न जाता आपल्याला उत्पादन चांगलं कसं येईल, तर मग मला वाटतं वापरा बायोरेनिक 100% स्वीकारावं लागेल. आणि ही कंपनीची टेक्नॉलॉजी इतकी खूप छान बनली की आपल्या आहे या शेड्यूलमध्ये वापरायची. म्हणजे ह्या कंपनीने असं कधीच म्हणलं नाही मार्केटमधलं हे आणायचं नाही, ते आणायचं नाही आणि फक्त आमचंच वापरायचं आणि मग बघा, असं शब्द आहे का? विषय काय आहे की सगळ्याची गरज आहे.
सगळे आपण जे टाकतो ना, ते सगळ्याची ऑलरेडी गरज आहे. फक्त टाकलेली खतं उचलली जात नाही, जमिनीत अडकतात, मुळी थांबती, जमीन हारडी येते, निबार होती, त्यामुळे मुळी चालत नाही, आपटेक होत नाही, त्यामुळे पीक वय खातं. आणि त्या ठिकाणी वापराबायोरेनिक काय करतंय, टाकलेली खतं उचलून देतंय, विघटन करतंय, आपटेक करतंय आणि अनेक प्रकारच्या खतांची डिफिशियन्सी भरून काढतंय, पिकाला वय खाऊन देत नाही आणि अपेक्षापासून उत्पादन जास्त निघन का नाही याची शाश्वती ही मुख्य झाडं बोलतात आज आपल्या बरोबर. आणि तुम्ही साक्षीदार आहेत त्याला, बरोबर आहे का नाही? कारण सत्य ही कसंही थोडक्यात कुणीही प्रयत्न केला, सूर्य उगावला आणि असं तळात केलं, जे आपला हाताचा तळात आहे, हे झाकण का? हे सत्य वापराबायोरेनिकचं कधीही झाकणार नाही. ज्यांनी प्रचिती घेतली ना, ते तोंड भरून प्रत्येक शेतकऱ्याला सांगतातच. आज नको सांगू म्हणलं तरी सांगतातच, हे माझा मेहना आहे, तो साडू आहे, आमकय साहेब, त्यांना मार्गदर्शन पाहिजे. का म्हणतात? आपुलकी वाढली, रिझल्ट दिसायला लागला नजरेला, बरोबर आहे नाही? म्हणजे आपण हे सत्य काम करत असताना कोणाला काय वाटतं आपल्याला हे देणं घेणं अजिबात नाही. आपल्याला फक्त सत्याला जवळ घ्यायचंय, सत्याला जे स्वीकारीन त्यासाठी आपण त्याचे बांधावं असं. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत सर? समाधान. दिलेल्या माहितीबद्दल वापराबायोरेनिक कडून आणि तुम्ही तिघांनी पण, अगदी तुमचे वडील साक्षात इथं आहेत, तुम्ही दोघं बंधू, तुमचे दुसरे प्रवीण सर जे आहेत ते थोडेसे बाहेर आहेत, पण तुम्ही अगदी काळजीपूर्वक जसं घडलं तसं ह्या व्हिडिओच्या स्वरूपात आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल आमच्या वापराबायोरेनिक कंपनीकडून, गजानन साळुंके सरांकडून तुमचं मनापासून सर्वांचं खूप खूप धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा. नमस्कार. मी नितीन विलास पाटील, राहणार डोमगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. ओके. आजची तारीख काय बरं साहेब? आज 17/10/2025. ओके. आणि आज आपण तारखेचा मुद्दाम उल्लेख केलाय. आता आपण हा प्लॉटची जी शूटिंग काढतोय, ही शूटिंग आम्ही आल्यापासून तुम्हाला जवळपास 1 तासाच्या आसपास फोन चालू आहेत. कोणाचे? व्यापाऱ्यांचे. मग आता आपण ज्या वेळेस म्हणजे शूटिंगला उभा राहिलो, म्हणजे आपण थांबलोच होतो ह्यासाठी की नेमकं व्यापाऱ्यांचं काय म्हणणं येते आणि रेट काय भेटतोय. कारण आज आपल्याला ह्या शूटिंग मध्ये उल्लेख करायचा आहे. बरोबर. कारण आम्ही शूटिंग काढू, तुम्ही आम्हाला जे काय चांगलं आलंय ती कॅमेऱ्यात दिसन, आपण दोघं काय बोलतोय ते इथं सगळं साक्षात्कार आहे. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की प्रत्येक शेतकरी जे आज आपण आबादतोय आणि त्या आबादण्याचं जे आपल्याला काय मोबदला पाहिजे, म्हणजे जी काय आता तुम्ही ही सोन्यासारखी केळी आणलेली, तर ह्या सोन्यासारख्या केळीला जे काय सोन्यासारखा रेट आहे तर तो आपल्याला समोरचा व्यापारी देतोय का, हे यासाठी आपला 1 तास गेलाय. बरोबर. मग आता 1 तास गेल्यानंतर मागच्या 5-10 मिनिटापूर्वी तुमचा शेवटचा कॉल झाला आणि आपण आपल्या व्हिडिओची तयारी केली. तर आता जी ही केळी उद्या तुमच्या 2 गाड्या कटिंगला येणार आहेत, तर ही केळीला जे तुम्हाला रेट दिलाय व्यापाऱ्यांनी, तर तुम्हाला काय रेट दिलाय आजचा? 25 रुपये 20 पैसे. 25 रुपये 20 पैसे. म्हणजे आज जो मार्केटला चालू आहे तो हायेस्ट रेट दिलाय का तुम्हाला? चालू हायेस्ट रेट दिला त्यांनी, ते म्हणले माल तुमचा चांगला आहे, तुम्हाला हायस्ट रेट देतो. आणि ह्या केळीची लागण तारीख किती आपली? 16 जानेवारी 2025 आणि आजची तारीख 17 आहे. म्हणजे किती महिने पूर्ण झाले? 9 महिने. 9 महिन्याला 9 महिन्यांनी आज 1 दिवस झाला. 1 दिवस. आणि उद्याच्याला तुमच्याकडे गाडी पडणार आहे. म्हणजे माझा वैयक्तिक असं मला वाटतं की आता तुमची उद्याच्याला 2 गाड्या पडल्यानंतर आपली सगळी झाडं किती? 1780. उद्याच्याला 2 गाड्या पडल्यानंतर परतच्या 2 गाड्या किती दिवसात कटिंगला येते असं वाटतंय? 8-10 दिवसात माल संपूर्ण जाईल. म्हणजे थोडक्यात 9.5 महिन्यामध्ये आपला माल पूर्ण कटिंग होतोय. आणि ज्यावेळेस साहेब निस्वनला सुरुवात झाली त्यावेळेस तुम्हाला किती दिवसामध्ये निस्वन पूर्ण झाली असं वाटलं? 20, 21, 25 दिवसाच्या अगोदरच झाले मला. तर आता तुम्ही तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये सगळ्यात महत्वाचा विषय, मी गेल्या शूटिंग मध्ये सुद्धा प्रखडपणे बोललेलो आहे आणि स्पष्ट बोललोय की तुम्ही नव्हते प्रवीण सर, की काय बोललोय की तुमची गावात कशीही चर्चा केली तरी तुमचे सगळेच प्लॉट केळीच नाही, तुम्ही शेती करत असताना तुमची शेती ही स्टँडर्ड असते. गावात कोणापाशी जरी नाव काढलं तरी तुमची शेती ही स्टँडर्ड असते. कुठलंही पीक तुमचं म्हणजे खराब नसतं, असं बोबाटा आहे. म्हणजे तुम्ही शेतीमध्ये प्रगतीपथावरती आहेत तरी बी तुम्ही तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये वापराबायोरेनिकचं मार्गदर्शन वापरलं. मग तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये तुम्ही वापराबायोरेनिकचे किती डोस घेतले? 4 झाले आपले डोस. 4 डोस टोटल झाले. लागणीला 2 आणि निस्वनेला 2. मग आता तुम्ही तुमच्या आहे या पद्धतीत हे 4 डोस घेतल्यामुळं तुम्हाला असं एक दरवर्षीचं तुमचा केळीतला अनुभव आणि ह्या वर्षी फक्त 4 डोस ऍड केल्यामुळं आणि स्प्रे घेतल्यामुळं तुम्हाला असं वेगळं काय वाटतंय? वेगळं काय, 10 महिन्याच्या आत तर ह्याच्या अगोदर कधी हार्वेस्टिंग झालेलीच नाही. हा, आता 9 महिन्यातच हार्वेस्टिंगला आलाय प्लॉट. ह्याच्यापेक्षा वेगळं अजून काय पाहिजे? काय पाहिजे? आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की बघा, म्हणजे एकदम बारीक बारीक बघितलं तर लक्षात येतं. आता येणारे दिवस पुढचे कसे आहेत बरं? म्हणजे
आता इथनं चालू होणार आहे थंडी. हो. म्हणजे आज तुम्हाला 25 रुपये 20 पैसे भेटला रेट आनंद आहे. याच्यासाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा की आता झालाय ही आज आपण अभ्यासतोय आणि हे आपण दावणार आहे. उद्या जे काही कटिंग होणार आहे, घड कसा भरतोय, काय भरतोय, सगळं दावणार आहे. पण विषय काय आहे, 1 महिन्याचा रेट जर आता तपासून पाहिला येणाऱ्या दिवसात तर तो कदाचित मी म्हणतो जे काय असेल तो आपल्या शेतकऱ्यांसाठी जास्तच असावा, आनंदाचाच असावा. पण आपल्याला चिलिंग मध्ये ज्या वेळेस प्लॉट येतो त्यावेळेस थंडीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना किळी संदर्भात खूप अडचणी येतात. मग आपण त्या अडचणीत घावत नाही बारीक अभ्यास केल्यावर. साळुंख सर, सुरुवातीला ज्यावेळेस तिसऱ्या अवस्थेतला टायमिंगला मी आलतो त्यावेळेस साहेबांची आणि वडिलांची एक अपेक्षा होती हा. किंवा साहेब चिलिंगच्या अगोदर आपला माल निघावा. म्हणजे तुमचं घेऊ वापरू सगळं करू पण साहेब तेवढा फायदा होईल का? हा. साहेबांना बोललेलं म्हणजे तुमचे प्रयत्न तसे का होते की अनुभव प्रत्येक शेतकऱ्याकडे आहेत. माल चांगला आलता पण चिलिंग मध्ये गावल्यामुळं मार्केट समजा 28-30 रुपये जरी असलं तरी आम्हाला अगदी 25-20 द्यावा लागला. 2-3 रुपयाने आपल्याला ते कमी देतात. कारण चिलिंग आली की ते प्रॉब्लेम आला. कारण आपल्या समोर ते फाडी आपल्याला बी दिसतं, आपल्याला बी गप्प बसावं लागतं. त्यांनी मला साहेबांनी शब्द दिलता तुमचा थंडीच्या अगोदर 1 महिना प्लॉट काढू आणि ते आज सक्सेस आहे. सक्सेस म्हणजे त्यांच्या शब्दाला यश आले. यश आलेलं. म्हणजे यश आले कशासाठी तर त्यांचे अनुभव ते तुम्हाला अनुभव स्वरूपाने तुम्ही बी विचारलं आणि त्यांनी बी बोलले. हो. मग मला काय म्हणायचं, आज बारीक अभ्यास केल्यावर शेतीमध्ये असं झालंय 10x10 जर अभ्यास केला तर उत्तर येते 100. पण शेतीमध्ये कुठलाही शेतकरी ह्या मातीमध्ये पैसे लावत असताना धाडसानी आज इथं लाखो रुपये खर्च होतो कुठल्याही पिकाला आणि 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख पिकानुसार वेगवेगळा खर्च असतो प्रत्येक पिकानुसार. तो खर्च करत असताना पुढं काय होईल, कारण नैसर्गिक आपत्ती आहे, रेट काय आहेत कुठल्या गोष्टी माहिती नाहीत, तरी पण खूप मोठ्या लेवलला आपला शेतकरी बळ लावतोय तसं तुम्ही पण लावलेले. म्हणजे पुढं काहीच माहित नाही आणि त्यासाठी तुम्हाला जे पुढचे काय तोटे दिसत होते ते तुम्ही त्यांना विचारले की साहेब आपला थंडीच्या आधी माल आला तर खरंच भारी होईल. मग आम्हाला तुमची टेक्नॉलॉजी वापरलेलं कुठतरी एक यश आलं हे जाणून. मग आज जे तुमचं थोडक्यात तुम्ही जसं बोलले तसंच घडलंय, साहेब जसं बोलले तसंच घडलंय. थंडीच्या अगोदर माल कट होतोय. तर जे काही केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत की ज्यांना असं वाटतं की बाबा मी केळी करतोय, माझी दरवर्षी केळी केली खालीवर होती, निस्वनीला 1.5, 2, 2.5 महिने घेती, प्लॉट खालीवर होतो, गच्चा धरतो, वैद खाती, बुंदा पाहिजे असा होत नाही, घड पाहिजे असे पडत नाही, 2 फणीच्या मध्ये अंतरी पाहिजे अशी राहत नाही, वादा लांबडा राहत नाही, जास्त फण्या माझ्या घडाला पडत नाहीत, दांडा लांबडा निघत नाही. आता ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला इथं अनुभवायला भेटलेल्या आहेत. कारण आपण 1 फेब्रुवारीला तुमच्याकडं साळुंख सर आलेत, त्यानंतर मी आलोय तुमच्याकडं 1 मार्चला, त्यानंतर मी आलोय तुमच्याकडं 31 मार्चला, त्याच्यानंतर मी तुमच्याकडे आलोय तुमची निस्वन सुरू झाल्यावर कुठंतरी आतमध्ये भगत सर तुम्ही एक फोटो काढलेला आहे, कुठेतरी असं कमळ बाहेर निघत आहे त्यावेळेस एक फोटो काढलेला आहे. त्यानंतर तुमची पूर्ण निस्वन झाल्यावर एकदा आलोय, पूर्ण निस्वन झाल्यावर एकदा आलोय मध्ये 21 सप्टेंबरला 2025 आणि आज आपण आलोय. म्हणजे जवळपास ह्या प्लॉटच्या मला वाटतंय पूर्वावस्था, 2री अवस्था, 3री अवस्था, 4थी अवस्था, 5वी अवस्था आणि आज माझा अंदाज आहे 6वी अवस्था असेल किंवा 7वी असेल, जी काय असेल ते असेल. कारण आपल्याकडे त्याचे फोटो आणि व्हिडिओ आहेत. ज्यावेळेस आम्ही गॅलरीमध्ये जाऊ तुमच्याकडे किती वेळा आलतो त्यावेळेस आम्हाला मिळ लागेल की आम्ही आलतो किती वेळा आणि त्याच्या काय काय तारखा आहेत. मग आपण हे सगळं दावतोय का, सांगतोय का की जेणेकरून आज केळीमध्ये खूप शेतकरी आबादत्यात, कष्ट करतात, खर्च करतात, वेळ देतात, पण ज्यावेळेस शेवटचा दिवस चांगला होत नाही त्यावेळेस जे दुःख होतंय त्याचं उत्तर आपल्या वापराबाहेर शोधून काढलंय आणि आज आपण त्यासाठी प्लॉटवरती उभा आहेत. आणि आलो तरी 1 तासभर का थांबलो की आपल्याला तो शेवटचा दिवस गोड सांगायचा आहे जसा आहे तसा. बरोबर आहे का नाही? कारण आम्हाला काय म्हणायचं बघा, आता आम्ही कंपनीचे पगारदार आहेत, आम्हाला बारीक विचार केल्यावर बरं का आम्ही आले की लगेच तुमच्याकडे काय साहेब चला प्लॉटवर, हा प्लॉट पाहणी झाली, हा साहेब सांगा कसं काय झालं, हा तुम्ही सांगितलं गेलो आम्ही निघून. बरं आता काय चाललंय, कसं चाललंय, काय त्याचं देण नाही घेण नाही, त्याला काय अर्थ आहे का? आपण तो अर्थ जसा आहे तसा दावण्याचा, सांगण्याचा प्रयत्न का करतोय की साथ देणं आणि सल्ला देणं हे फरक आहेत. आणि आज मार्केटला काय झालंय की कष्ट करणारे खूप आहेत, फक्त दिशा देणारे कमीत, बरोबर आहे. दशा पाहणारे बी खूप आहेत. म्हणजे आपल्या कुठल्याही शेतकरी बांधवाची कुठलंही पीक असू द्या, तो खर्च कष्ट करत असताना त्याची दशा पाहणारे खूप आहेत आपल्यात मंडळी. कसं झालं सोपं आहे काय, कसं झालं, पण त्याला कुणी म्हणेना की ह्याला मार्गदर्शक आहेत वापराबायोनिकचे, त्यांना एखादा कॉल कर, तुझी दशा नाही होणार, असे सल्ला देणारे आपल्याकडे खूप कमीत. आणि आपण ह्या वापराबायोनिकलाच एवढं का लावून धरलंय
वापरा बायोनिक ही ऑर्गॅनिक कंपनी आहे. सगळ्यात महत्वाचा बारीक विचार केल्यानंतर आपली मागाशी बोलता बोलता चर्चा झाली. तुमच्याकडे कुठले तरी साहेब आलते, तुम्ही तिघ बंधू वडील एकत्र कुटुंब फॅमिली आहेत. त्यांना तो शब्द तुम्ही एकत्रित म्हणलं तरी त्याला आवडलं. जी कोण आलत ती तुम्हालाच माहिती. मग मला काय म्हणायचंय, ही एकत्र राहण्यापाठीमागचं एक कारण सांगतो आज मी, की ही केळी लावली, ह्याला काय आलंय, केळीच. तांबाटी, कारली, दोडका वेगळं काहीच लागणार नाही. का लागणार नाही, तर ही झाड केळीचं आहे, ह्याला केळीचा गड येणार आहे, फाण्या पण केळीचीच येणार आहेत, द्राक्षी नाही येणार. तसं ऑर्गॅनिकलाच का लावून धरलंय, जर ऑर्गॅनिक आपल्या शेतकरी मित्रांनी जर वापरलं तर जमीन हा मेन फिल्टर आहे. आज घरात पाण्याचे फिल्टर आहे, जमीन हा मेन फिल्टर आहे. मेन फिल्टर आपण खराब करून बसलोय आणि घरात फिल्टर आणून बसवलेत. ही झाली आपली सुधारणा. ही कशी झाली याच्यावर काय बोलायची गरज नाही. दुसरी गोष्ट, दाणेदार वॉटर सोल्युबल टाकतोय आपण, शेणखत, लेंडीखत, मळी, कोंबडखत सगळं टाकतोय, टाकावं लागतं, त्याला कुणीच नाही म्हणणार नाही. पण त्याचं विघटन कुणी करायचं, ही विघटन करणारी वापरा बायोनिक टेक्नॉलॉजी आहे. ही विघटनच करत नाही तर विघटन केलेलं सगळे खतं पिकाला उचलून देणारी, उपलब्ध करून देणारी ही टेक्नॉलॉजी आहे. आणि ही ऑर्गॅनिक वापरणं का गरजेचं आहे, की मी तुमच्या कुटुंबाला थोडंसं मध्ये घेतलं की तुम्ही तिघं बंधू एकत्र, फॅमिली, वडील वगैरे एकत्र आहेत. ही जर शुद्ध खायला भेटलं आपल्याला ऑर्गॅनिक, तर शुद्ध बेजाफुटी, फळे, रसाळ, गोमटी. जर रासायनिक जास्तीत जास्त खायला भेटलं तर कुठलीही लेकरं, म्हणजे कडूही बोलू नाही पण बोलणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. रासायनिक 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 खायला भेटलं तर आपली लेकरं आपल्या आईबापाला आईबाप म्हणणार नाही. येणारा काळ असा असेल मग, कारण पेरलं ती उगावतं. केळी लावली, केळीला केळी येते. तुम्ही जर रासायनिक खाल्लं तर त्यात सात्विक गुण जे पाहिजेत, ही माझं आहे, ही माझा आई, ही माझा बाप, ही माझा भाऊ, ही जी आपुलकी, ही आपुलकी जर कमी झाली तर आपल्याला आपलं कोण मानणार नाही, मग आपलं कोण राहणार नाही, तर आपल्याला जगू पण वाटणार नाही. असे दिवस फक्त रासायनिक केले तर येऊ नये, ह्याच्यासाठी आपल्या वापरा बायोनिकने एक प्रयत्न काय केलाय, की ही टेक्नॉलॉजीमध्ये जे काय पाहिजे सात्विक गुण, अन्नद्रव्य आपण म्हणतो त्याला, ते ह्याच्यामध्ये दिलेले आहेत, की जेणेकरून आपल्या टाकलेल्या शेतकऱ्यांनी टाकलेल्या खतांचं विघटन, अपटेक आणि अनेक प्रकारच्या अन्नद्रव्यांनी पीक तृप्त पाहिजे आणि निघणारं उत्पादन हे ऑर्गॅनिक पाहिजे, की जेणेकरून आपल्या खाणाऱ्या सगळ्या मंडळींना ऑर्गॅनिक खायला मिळाल्यामुळं ते आजाराला कुठलेही बळी जाणार नाहीत. नाहीतर आपण टाकतोय रासायनिक, फवारतोय कीटकनाशक, बुरशीनाशक, हे टाकलेलं सगळं जे आपण खातोय हे जे साईड इफेक्ट असेल की आज आपण ते जे दवाखाने फुल भरत चालले साईड इफेक्ट. मग आपण ऑर्गॅनिक का म्हणतोय, की मला काय म्हणायचंय, तुम्ही तुमच्या पद्धतीने हितनं पाठीमागे किती वर्ष केळी करत होता तुम्ही? 10 वर्ष झाली. 10 वर्षाचा केळीतला चांगला वाईट अनुभव आहे. चांगला आणि वाईट मी दोन्ही शब्द वापरले. चांगला आणि वाईट काय, की काय वापरलं चांगलं झालं आणि काय वापरून फायदा नाही झाला ते वाईट अनुभव आहे. म्हणजे दोन्ही अनुभव प्रत्येक शेतकऱ्याकडे आहेत. मग ही जी तुम्हाला अनुभव वाटला तर आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा एक सल्ला संदेश काय असेल, की बाबा ह्या वापरा बायोनिकला आपल्या शेतकरी बांधवांनी प्रत्येक पिकाला वापरलं पाहिजे. आता केळीत रिझल्ट आलाय तर बारकाईने अभ्यास केल्यावर, म्हणजे आम्ही तुम्हाला असं काय गोष्टी विचारतोय, की आपलं बारीक अभ्यास केल्यावर आता खूप शेतकरी असं म्हणत असतील की ह्यांचे फक्त केळीवरच व्हिडिओ दिसतात. पण आता त्याच्यावर पण मी सांगतो की वापरा बायोनिकचे युट्यूबला जवळपास जशी केळीची पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, चौथी अवस्था, अगदी आपण गमन तेवढ्या अवस्था टाकण्याचा, दावण्याचा प्रयत्न जसा करतोय तसं इतर 41 प्रकारच्या पिकांवर काम केलेलं आहे आपण. किती? 41. मग त्यात तांबटा आलं, कारला आलं, दोडका आला, परत आपले वांग आलं, मिरची आली, ढोबळी मिरची आली, पेरू. हा नाही तुम्ही घेतलं, आपले पेरूचे बी व्हिडिओ आहेत. म्हणजे असे जवळपास 41 प्रकारच्या पिकांवरती आपल्या कंपनीचं काम झालेलं. ह्या वापरा बायोनिकचा जो चॅनल आहे, वापरा बायोनिक शेतकरी माझा, ह्याच्यावरती 41 प्रकारच्या पिकांचे व्हिडिओ ऑलरेडी आहेत. पण आता केळी हा विषय कसा मध्ये येतोय तुम्हाला सांगतो. म्हणजे ह्याच्यावर आता मराठी म्हणे वारा असं सुटलंय, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतोय, तर आपण उपांतानी काय करणार, की इकडे तोंड करून उभा राहणार, इकडे वारं जाणार. आता परत वारं असं सुटलं तर आपण असं उभं राहणार, इकडे खेकानं जाणार, खाली चांगला माल पडणार. तसं आता आमचं पण काय झालंय तुम्हाला सांगतो. आता वाऱ्यावर का बोललो मी, जसं वारं सुटलंय तसं उपनावं लागतं मराठी म्हणे. आम्हाला जर केळीवाल्या शेतकऱ्यांचे फोन जास्त येत असतील तर आम्ही कोणाकडे जाईल? हा, आम्हाला त्यात कोण म्हणलं साहेब माझं 2 एकर तांबट आहे, कोण म्हणलं माझं 1 एकर वांग आहे, कोण म्हणलं साहेब मी दोडका लावलाय, तर आम्ही त्यांना बी विसरत नाही. असा विषय नाही की बाबा केळी. पण विषय काय होतोय, ज्यांचे जास्त फोन आहेत, ज्यांचे त्यांना वाटतंय की आम्हाला वापरायचं, आम्ही त्यांच्याकडे आहे. आपल्याला केळीला रिझल्ट वाटला, आपण लगेच पेरूला घेतलं, पेरूला पण रिझल्ट वाटला आपला. हा, म्हणजे तुम्हाला ते जाणवलं.
तर मग मला काय म्हणायचं, आता तुमच्या बरोबर ज्यांनी काही केळी लावली होती, आता आपली उद्या हार्वेस्टिंग आहे, तर त्यांच्या केळीला हार्वेस्टिंगला किती वेळ आहे आणखी? 1 महिना 1 महिना, म्हणजे आपण 1 महिना पुढे. त्यांची बॅगिंगची तयारी म्हणजे आमच्या मेहण्याचे ह्या केळीबरोबर रोप आलेली त्यांची. बरं बरं. आता त्यांना म्हणलं मी की बॅगिंगच करावं लागणार आहे. कारण ह्याच्यामध्ये ती थंडीमध्ये. हा. शेतीचा प्रॉब्लेम येणार आहे. हा, मी म्हणतो समजा 1 महिना लेट येऊ द्या त्यांची, तरी काय अडचण नाही. पण आपल्या घडात फणीतलं अंतर आणि आपला वादा आणि त्यांच्यातला एक, तुम्ही आता त्याची एक थोडक्यात तुलना करायची म्हणलं तर एक वेगळं वेगळं काय काय वाटतंय? बरेच म्हणजे लय फरक वाटतो. केळीच्या लेंथ मध्ये हा. फण्या आपण 10-11 ठेवल्यात, हा हा. त्यांनी 8-9 ठेवल्यात, हम्म. 10. हम्म. म्हणजे हे बरेच फरक आहेत ना. आणि 1 महिना लेट म्हणजे उद्या रेटचं काहीच माहिती नाही ना. रेट माहित नाही, निसर्ग कसा आहे माहित नाही, कारण आपल्याकडे अशा आपत्ती आल्यात की आपलं सोलापूर जिल्हा खूप आणि हे माडा परांडा गाजलेला आहे. कारण ही जी काय आपल्या शिनाला जे पाणी आलतं, हे कसं कसं ते काय काय करून गेले, ह्याचे काय म्हणजे त्याचं सगळं ह्या वर्षी सगळं आहे का नाही वातावरण. मग ही पुढं जेवढं जाईन तेवढे धोके आहेत आपल्याला. मग जेवढं कुठलंही पीक आपलं लवकर निघन, आता ही लवकर निघत आहे आणि चांगलं निघत आहे, बरोबर आहे ना. केळी क्षेत्रात जे काही शेतकरी केळी करतात, नवीन आहेत, कुणी जुने आहेत, कुणी लागण करून 1 महिना 2 महिने 1.5 महिना ज्यांची लागण आहे चालू, तर त्यांच्यासाठी एक तुमचा सल्ला संदेश काय असेल की बाबा ह्या मार्गदर्शनाला आपण सुरुवात कुठून केली पाहिजे की जेणेकरून तुमच्यासारखे असे एकदम प्लॉट चांगले येतील की बाबा शेवटचा दिवस गोड व्हावा असे येतील? सुरुवातीपासून चालू ठेवायला पाहिजे. 10 दिवसापासून चालू करायला पाहिजे. खरं तर आम्ही आणखीन 2 डोस घ्यायला पाहिजे होते. हो म्हणजे आणखीन फरक जाणवला असता बाग. हो, बरोबर आहे. नाही नाही, पण विषय असा आहे की तुम्ही 2 डोस घेतले पण असते, पण आपल्या शेतकऱ्याकडे भाग भांडवल कुठल्याही शेतकऱ्याकडे भाग भांडवल आपल्या अकाउंटला पडून नाही. तुम्ही 2 नाही, तुम्ही माझ्या अंदाजाने 6 ते 9 डोस केले असते, पण पैसे शेवट सगळं पैसे येतं आणि पैशावाला थांबावं लागतं. म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी जाणीव आहे, पण आता आम्ही पण थांबवतो. आता तुम्ही म्हणताय 2 डोस काय कारणास्तव राहिली, आता ते आम्ही बी तुम्हाला उधार दिली असते बघा, बरं का. म्हणजे मी स्पष्ट सांगतोय कॅमेऱ्या पुढं, पण आम्ही कोण आहेत? पगारी. बरोबर. आम्ही कमिशन एजंट नाही. म्हणजे आपण एकमेकाला सगळ्या गोष्टी बोलून स्पष्ट आहे. कारण आम्ही जर इथं पगारी नसतो तर आम्ही तुम्हाला काय म्हणलो असतो, साहेब घ्या 2 डोस, ते 2 महिन्यांनी पैसे तुम्ही बी घेतले असते, नाही असा विषय नाही. पण आम्ही थांबलो का? त्याचं कारण काय की काय गोष्टीचं आम्हाला पण बंधन आहे, कारण आम्ही आहेत पगारी. मग आता तुम्ही जे हे 4 डोस घेतले आणि आज आपला हा प्लॉट जर थोडस कॅमेरा बरं का साहेब आहे असा ह्या साईडला जाऊन तुम्ही फिरवा, ह्या साईडला जाऊन फिरवा आणि गोल सगळीकडे एकदम दमाने फिरून घ्या. कारण आपण हे शब्द आज का बोलतोय की हा प्लॉट कसाही कुठेही जर कसाही कॅमेरा फिरवला तरी आपल्या एक लक्ष देते की बघन तिथं सारखं दिसतंय. आणि कुठं उभं राहावं, कुठलं नेमकं ह्याच्यात कॅमेऱ्यात घ्यावा, कुठला गड घ्यावा, कुठली लाईन घ्यावा, असं सगळं वातावरण इथं बनलेलं आहे. तर तुम्ही आता जे काय तुमचे व्यापारी येणार आहेत, हे तुमचे जुनेच व्यापारी आहेत का हे तुमच्याकडे नवीन आहेत? म्हणजे गेल्या वर्षी दिलेले वेगळे होते, या वर्षी आहेत वेगळे. वेगळे. आता आपलं जी हे आता थोडक्यात चाललंय की आपण ह्याच्यात काय केलंय, पहिली अवस्था काढली, दुसरी अवस्था काढली, तिसरी अवस्था काढली, चौथी अवस्था काढली, परत आम्ही तुमच्याकडे निसवून लालतो ती काहीतरी 4थी 5वी असेल किंवा 6वी असेल, 21 सप्टेंबरला एक आपण आलतो आणि आज 17. म्हणजे आता बारीक जरा अभ्यास केला माझ्या अंदाजाने 6 किंवा 7 अवस्था आपल्या टोटल होते, बरोबर आहे ना. आणि माझं तर मला वैयक्तिक असं वाटतं आता उद्या गाडी पडणार आहे, ही शूटिंग आपले जे काही शेतकरी पाहतात तर ह्यांनी पहिल्यापासून ही शूटिंग शेवटपर्यंत बघावी. कारण मी हे व्हिडिओ आहेत ना, आपली कंपनी काय करीती की पहिली अवस्था, दुसरी अवस्था 3 मिनिटाचा ऑप्शन घेती. आता आपण आपल्या पूर्व अवस्थेला जिथून आपण व्हिडिओ काढला तिथं पण जाऊन आपण कॅमेरा फिरवणार आहे. का फिरवणार आहे की जिथून आपल्या सगळ्या अवस्था झाल्या तिथं आता आपण आत का उभा राहिलोय की आता पण आपण तिथं जाऊन काढणारच आहे. पण आज जर आपण आज असा प्लॉट पूर्ण फिरून नाही घेतला तर आपले शेतकरी आपल्याला काय म्हणणार आहेत? ह्यांचं काय एकच असतं की लोकेशनला जायचं आणि तेवढंच दावायचं. आज कसं आहे का बरं दावीत नाहीत ही? म्हणजे मला काय म्हणायचंय, ह्याच्यात लबाड कोणच नाहीत. मग आपण काय करतोय की आपण आतली बी अवस्था धावतोय आणि बाहेरची धावतोय. कशासाठी ही धावायचे की आज जो कष्ट करतो, खर्च करतो, वेळ देतो आणि ज्याला एक अशी एक स्वतःच्या मनाला प्रश्न पडलेला आहे कोणता की मी कष्टाला खर्चाला कमी पडत नाही, माझं पीक हे वापरा बायोनिकचे जे मार्गदर्शक धावतात तसं काय येत नाही, तेव्हा इतराचं शेजारी येतं आणि माझं काय येत नाही. मी ते एका व्हिडिओमध्ये असं थोडक्यात वाक्य वापरले मुद्दाम आणि आज बी वापरतो की जसं बघा थोडंसं आपल्याला कशातच यश येत नसल्यावर आपण कोणाकडे एखाद्या पंचांगणवाल्याकडे बघायला गेल्यानंतर ते एकच शब्द सांगतात, एक तर तुम्ही गुरुचरित्र लावा किंवा नवनाथ ग्रंथ लावा, तुम्हाला थोडंसं बरं वाटेल. म्हणजे काय गोष्टी असे घालल्यावर तसं मी म्हणतो ज्याला शेतीत यश येत नाही
त्यांनी वापरा बायोरेनिक वापरायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय ना, मला काय म्हणायचं, मी तुमचा अगदी परखडपणे का उल्लेख केला की तुम्ही तुमच्या पद्धतीने साहेब आतापर्यंत सगळ्याच पिकामध्ये सक्सेस आहेत. गावात तुमचा बाबाटा आहे, म्हणजे मी चौकशी केली म्हणून तुमच्या तोंडावर बोलतोय डायरेक्ट. मग तुम्ही सक्सेस असताना वापरा बायोरेनिकला स्वीकारले, सक्सेस असताना. मग मला काय म्हणायचंय, ज्यांना शंका आहे की मी दरवर्षी पिकाला खर्च करतो पण माझं पीक माझ्या अपेक्षेनुसार उत्पादन देत नाही आणि झालेला खर्च बाहेर निघत नाही, त्यांनी तर मला वाटतं कुणालाच न विचारता वापरा बायोरेनिकला स्वीकारावं आणि फर्स्ट टू एंड घ्यावं. कारण अर्ध्यात घेतलं तर काही मेळ लागणार नाही. आता तुम्ही अर्ध्यात घेतलं तरी का सक्सेस आहे हे बी सांगतो मी. तुमचे डोस चुकले तरी का सक्सेस आहे, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पहिले शेतीमध्ये प्रगती पथावरती आहेत. फक्त तुम्हाला एक जाणीव मोठी की 1 महिना अगोदर प्लॉट आलाय, कटिंगला 10 दिवसात होईल, इतकी फास्ट निसवण 20 दिवसामध्ये होत नाही ही झाली. ह्याच्या काही गोष्टी तुम्हाला जाणीव का झाली की तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये फक्त 4 डोस ऍड केले तर वेगळं दिसलंय, आणि जर पूर्ण घेतलं असतं तर आणखी वेगळं असतं. म्हणजे आतापर्यंत हा माल कटिंग होऊन गेला पण असता. हा, तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत. तर ही तुमच्या शेवटच्या अवस्थेला आमचे जे काही मार्गदर्शक आलेत तुमचा प्लॉट पाणी करण्यासाठी, त्यांची शेवटच्या अवस्थेला एक मी उल्लेख करून देतो. हे समाधान भगत सर आलेत आपले टेंभुर्णीवर प्लॉट पाणी करण्यासाठी, आणि तुम्हाला लाभलेले आहेत ते आपले गजानन साळुंके सर फरमाळशी. कारण ह्यांनी तुमच्या ह्या प्लॉटचं पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं मार्गदर्शन, आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं कौतुक करा एवढं थोडं की तुम्ही अगदी पूर्ण फॅमिलीनी तुम्ही तुमचं मार्गदर्शन घरी वापरत असताना तुम्ही खूप शेतकऱ्यांना सांगितलंय की वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरा, चांगले, आणि तुम्ही खूप शेतकऱ्यांपर्यंत आम्हाला पोहोचवले. त्याबद्दल पण आमच्या वापरा बायोरेनिक कडून तुमचं पूर्ण फॅमिलीचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. एकसारखी निसवण अशी सगळी पूर्व दिशेलाच निसवण झाली. आलाय माल तरी पण 2 फेरीच्या मध्ये जर अंतर जर बघितलं तर सहज अजून अजून पण 4 वादी जबरदस्त लांब 9 इंचच्या पुढे लाव वादी असेल. आणि बरं का, हाय असाच कॅमेरा आता तिथनच फिरवा ना, सगळीकडे कसं दिसतंय ही वादीला साहेब हात लावून बघा बरं सगळा माल एकसारखा आला. एक वरती का बघा बरं. एक इतकं आक ही बघा किती जॅस्मिन तिकडे राहिले पण जॅस्मिन खालच्या मोकलं तरी एक तिच्या पुढे 8-9 इंचापर्यंत सहज असं तिच्या पुढं 1 इंच तरी असं. झाडाने मात्र दम दाखलाय बरं का, सोपं नाही. कारण लोड किती नाही म्हणलं तरी आपला 30 किलो प्लसचा घड आहे. मग आता 30 किलो प्लस आहे, झाडं वाकल्यात पण पिचकली नाही अजून. वजन सुद्धा लय चांगलं आहे. हा, पिचकली नाही. हा, एक झाड मोडलंय फक्त, पिचकलंय तुमच्या अख्ख्या 17-40 झाडात. बांधलं नव्हतं का गड का कडचं पण नाही. हाय असा महाग कॅमेरा फिरवायचा तुमची महाग हाय असं कसं काय दिसतंय मागची बी लागेल. म्हणजे आपण चलतोय एवढाच विषय नाही, सगळीकडेच थोडस दमा आणि कॅमेरा फिरवा. म्हणजे अगदी आपण एकदम आतमधून आलो. कसं काय दिसतंय घड एक नंबर. हा, म्हणजे ही आता आज का बघायला भेटते की गाडी उद्या पडणार आहे म्हणून आज बघायला भेटते. कलर क्वालिटी जबरदस्त आहे. 0% स्पॉट येतं जबरदस्त. किती वाचले की काट्यावर टाकल्यावर लागेल ना मिळत किती भरते मग किती पाण्यात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 पाण्यात 10-11 सगळ्यात महत्वाचं असल्या कंडिशनला आज जर बारीक विचार केलं तर जळगाव साईडला 10-11 15च्या पुढे रेट नाही, आणि आज आपल्याला 25 रुपये 20 पैसे रेट भेटतोय म्हणजे हाय असं तिथं उभा राहून दावा की कसं वाटतंय आता जिकडे तिकडे कुठं उभा राहून द्या, कुठं बी चालतात चारी कोपऱ्याला. म्हणजे असा माल येणं म्हणजे एवढं सोपं नाही. काय बारीक विचार केला चिवट पण आहे.
तीच आज प्रश्न आहे की शेवट मागे कुठला ठेवायचा. म्हणजे कटिंगला आल्यावर वाटतं की कुठलं गड द्यायचं, तिथं वाटतं आता ह्यातला कुठला मागे ठेवा, कारण सगळाच माल फुगलाय. वन टाइम असं 10 दिवसात माल कटिंग म्हणजे खरंच शेतकऱ्यासाठी खूप म्हणजे प्लस पॉईंट आहे. कारण ज्या वेळेस 1.5 2 2 महिने माल कटिंगला येतो ना, त्यावेळेस तो माल म्हणजे बॉक्स पॅकिंगला जाण्यापासून खूप वंचित राहतो. कारण वन टाइम 8-10 टनाची गाडी भरलीच पाहिजे. कॅमेरा आहे असा चालू राहू द्या, आपल्याला पूर्व अवस्थेला जायचं म्हणजे बंदच करू नका. ती माईक काढा देऊन टाका. म्हणजे काय असेल म्हणजे आत्ता जे आपण चलतोय थोडक्यात, ही आता आपण बाहेरच्या साईडला एक पोचतोय. बाहेर पोचल्यानंतर जिथून पूर्व अवस्था काढलेली ती ठिकाण आपल्याला दावायचं. म्हणजे आपण एकदम पाठीमागच्या कोपऱ्यातून चलत आलेलो आहे आणि आहे अशी परिस्थिती आहे, असं घड झाड आपण दावण्याचा प्रयत्न करतोय की बाबा एकाच जागेवर उभा राहिलो तिथं शूटिंग काढली मग आपण कसं काय दावतोय, हे असा विषय नाही. तर आता इकडे या तुम्ही. आता हे घड जरी बारकाईने बघितले, ही घड कसं पडले बघा. म्हणजे एकदम आता ही साईडच आहे. आता ही जे हे बघा, ही वाद आहे ना, ही माझी एक इतीपासून जास्त आहे. हे बघा दोन बोटं बसतात. एक ईत 2 बोटं हा वरचा वाद आहे आणि ह्यात फणीत अंतरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे की हा असा कॅमेरा आता थोडासा फिरून घ्या. ही जी आहे ना, ही लिंब, हा लिंब हा पूर्व अवस्थेत गजानन साळुंके सरांनी घेतलेला आहे. हा लिंब घेतलेला आहे आणि ह्या लिंबापासून पहिली लाईन, दुसरी लाईन आणि तिसऱ्या लाईन पाशी आपण उभा होतो. म्हणजे हे मुद्दाम आपण का एवढं सगळं बोलतोय की आपण पूर्व अवस्था जिथून घेतलेली आहे तिथं कसं काय दिसतंय प्रवीण सर, बरोबर आहे का? कारण आपण हे मुद्दाम का दावतोय की आपल्याला पूर्व अवस्थेचे जी लोकेशन आहे, कारण आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांचे विश्वास आपल्यावरती बसावा म्हणून आपण कॅमेरा तिथनं निघाल्यापासून बंद केला नाही आणि परत पूर्व अवस्थेला आलोय. का की जेणेकरून आत कसं दिसतंय आणि आता ही पूर्व अवस्था कशी, इथनं पुढं मग आपल्या शेतकरी मित्रांनी ठरवावं की बाबा ही वापराबाहेर आपण स्वीकारल्यानंतर खरंच सोपी शेती होती का शेती अवघड होती, आहे का नाही? कारण सोप्या पद्धतीने शेती करायची म्हणलं तर मला वाटतं वापराबाहेर वापरावं. कारण जसं आपण थोडक्यात रोड कसलाही असू द्या, त्या रोडला फक्त गतिरोधक नसावा आणि गुडघे एवढे खड्डे नसावे. म्हणजे थोडाफार असू द्या पण गुडघे एवढे नसावे. कारण त्यातनं कसली बी गाडी हाणताना प्रत्येकाची जशी तारांबळ होती तसं आपल्या शेतकरी बांधवांना पीक कुठलंही घेत असताना करपे आला, मुळी थांबली, वय खाल्लं, प्लॉटने गच्चा धरला, कळी लागाना, कुठलं समजा व्हेजिटेबल मधलं आहे तर समजा किडे आहे, निसवण फास्ट व्हायना, ह्या ज्या काही अनेक प्रकारच्या समस्या येतात. जसं एखाद्या रोडला खड्डा तरी आहे नाही तर गतिरोधक तरी आहे आणि अचानक येतं इथे. म्हणजे गतिरोधक असला तर त्याला पट्टा पाहिजे, पांढरा पट्टा नसेल तर नवीन रोडने जाणारा कोणा बी ती गतिरोधकला जसं आपटतोय. आणि खड्डा म्हणजे असे खड्डे की त्याच्यात आता शॉकअपसर तुटतात एखाद्या गाडीचे का चाक निघून जाते, असे खड्डे नसावे जसे रोडला. तसे अचानक आलेले संकट शेतकऱ्याला खूप मानसिकरित्या आणि आर्थिकरित्या संकटात नेतात. कारण संकट आले त्याला कीटकनाशक बुरशीनाशकची फवारणी घेणे किंवा मुलीला काहीतरी सोडणे, खिशात पैसे नाहीत आणि पीक जाऊन द्यायचं नाही आणि उदार मार्केटमध्ये कोण देत नाही. म्हणजे त्या शेतकऱ्यावरती येणारं संकट ही खूप मोठं आहे आणि ह्या संकटांना सगळ्या सामोरे जाताना शेतकऱ्याला जसा त्रास होतोय आणि ह्या त्रासातून जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला बाहेर निघायचं आहे आणि हा त्रास एकदम कमी प्रमाणात पाहिजे, एकदम कमी, की बाबा जगाला आपल्याबरोबरचं कुठलं पीक असताना त्यांना 5-6 फवारण्या करावं लागत असताना आपण जर 2च फवारण्यात ती पीक सहज असेल चांगलं आणू शकत असेल, कीटकनाशक बुरशीनाशक किंवा इतरांच्या बाबा प्लॉटसाठी मुळीला अनेक काय सोडावं लागत असेल आणि आपल्याला ती सोडावंच लागत नसेल तर मग मला वाटतं वापराबाहेर आपल्याला वापरावं लागेल. म्हणजे मी काय गोष्टी जाणीवपूर्वक उल्लेख करतोय. मला काय म्हणायचं, मला कंपनी पगार देते ऐका, 2च मिनिटाचा व्हिडिओ काढायचा, काय एवढी बडबड करायची गरज आहे मला? साहेब कसं काय वाटलं, तारखेचा उल्लेख संपला, विषय सांगायचंय का? आपण पण त्याच कोळातलेत शेतकऱ्याच्या, जात कुठलीही असू द्या, सगळे आपण 18 पगड जाती शेतकरीच आहेत. मग आपण जर काही गोष्टी जाणीवपूर्वक एकामेकाला जर बोललो नाही, दावलो नाही, सांगितलं नाही, समोरच्यांनी पाहून त्याला थोडंसं इग्नोर केलं तर मग वरचा पाहणारा म्हणेन तू तरणार आहे गड्या. आपण ह्याच्या पुढे बोलायसारख्या गोष्टी काय नाहीत. कारण मला काय म्हणायचं, तुमचं वय किती आहे? हा, पण ह्या ज्या आपल्या शेतकऱ्यांसाठी एक थोडक्यात दिशा देण्याच्या ज्या गोष्टी चालल्यात, ह्या आतापर्यंत तुमच्या 62 वयात तुम्हाला कुणी दावून दिल्या का? म्हणजे मी मुद्दाम उल्लेख केलाय बरं का,
तुमच्याकडे मी आता तुमच्या लेकरासारखाच आहे, माझी तुमची मुलं ती माझ्यापासून वयाने मोठीत, पण आतापर्यंत तुमच्याकडे जेवढे काय कुठल्या कंपनीवाले येऊ द्या, मार्गदर्शक येऊ द्या, कुणी पण येऊ द्या, त्यांनी असं शेतकऱ्यासाठी जे चाललेलं आपल्या वापरा बायोनिक जसा 8 तास आहे, असा 8 तास आतापर्यंत कुणी दावण्याचा प्रयत्न केला. कारण ह्या कंपनीचं एक हेतू काय आहे की कष्टकरी शेतकरी हारतोय, हे आमच्या कंपनीच्या मालकाचं ब्रीदवाक्य आहे. आम्हाला प्रत्येक वेळेस शूटिंग म्हणजे मीटिंगमध्ये सांगतात की साहेब तुम्ही तुमचे कुठल्याही गोष्टी मी ऐकून घेईन, पण मला शेतकऱ्याबद्दल तक्रार केलेली चालणार नाही आणि शेतकऱ्याचे प्लॉट बांधावरती जाऊन पीक पाहणी करून त्यांना शेड्यूल बनवून द्या आणि प्लॉट बनवून द्यावा, मग माझ्याकडे तुमचं कौतुक असं. आणि ते करतात पण. तर तुम्हाला हे सगळं आवडलेलं आहे आणि हे प्लॉट आपला एकदम सुंदर आलेला आहे. तर आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी साहेब तुमचा काय एक सल्ला संदेश असेल की बाबा हे वापरा बायोनिकला केव्हापासून स्वीकारलं पाहिजे? सुरुवातीपासून वापरलेलं तर योग्यच आहे. सुरुवातीपासून वापरलेलं मग वापरताना हे 1-2 डोस घेऊन थांबलं पाहिजे का ह्याला कंटिन्यू केलं पाहिजे? कंटिन्यू केल्यावर आणखीन उत्पन्न वाढलेलं दिसेल ना. कंटिन्यू केल्यावर आणखी उत्पादन आपल्याला आपल्या अपेक्षेपासून जास्त निघालेलं अनुभवायला भेटेल. हे आज आपण अनुभवतोय, बरोबर आहे का नाही? हा. तर तुम्ही आपले पूर्ण फॅमिली वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेऊन फक्त 4 डोस घेतले, 10 बी नाहीत, 6 बी नाहीत, 9 बी नाहीत, 4 डोस वरती समाधानी. तर तुम्ही जसं घडलं तशी माहिती अगदी पोटतिडकीने सगळ्यांनी दिली, त्याबद्दल वापरा बायोनिक कंपनीकडून आमच्या सर्व मार्गदर्शकांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद. नमस्कार. 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 आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव रोहित अजनाथ राऊत कंदर. आणि मी ऐका ना, आजची बोला. तारीख एक सांगा. आजची डेट आहे 17/10/25. 17 ऑक्टोबर 2025. हा. तर साहेब तुम्ही केळी क्षेत्रात तुम्ही केळी पाहण्याचं काम किती वर्षापासून करताय? मी आज जवळपास 4 ते 5 वर्ष झालं तुमच्याकडे प्लॉट अनुभव बघून तगडा आहे. हा एक्सपोर्ट करतोय. हा. त्यात हा जो प्लॉट आहे प्रवीण म्हणजे पाटील प्रवीण आपले प्रवीण पाटील यांचा डोमगाव. प्लॉट आहे का डोमगावचा, हम्म, हम्म. तर अतिशय सुंदररित्या आणलेला आहे ह्यांनी. म्हणजे आता तुम्ही पूर्ण आणि plot आता हे पाहून घेतलाय. हो तर हो तुम्हाला हे जे गड आहेत तर ह्यांनी त्यांच्या आहे या पद्धतीमध्ये म्हणजे ते शेतीमध्ये पहिल्यापासूनच अग्रेसिव्ह आहेत आणि ऍक्टिव्ह आहेत आणि हा, हा. प्रगतीपथावर आहेत. मी अगदी स्पष्ट बोलतोय. बरं, आमचं बरं. वापरा बायोनिक ही त्यांना निमित्त आहे. नाही प्रवीण सर छान म्हणजे आहे, मी छान आहे. इतक्यापर्यंत एकदम plot बोलतोय, छान आहे. पण तुम्ही अख्खा प्लॉट पाहिला तर तुम्हाला ही गड वगैरे जी काय कलर क्वालिटी किपिंग क्वालिटी जी काय आहे, क्वालिटी शायनिंग एक नंबर आहे. ह्याच्यातला एक गड सिंगल एक गड सुद्धा बाहेर जाणार नाही. होय का? बाहेर थोडं वेळ लाव. थोडं वेळ लावतो. साहेब कसं काय वाटतोय माल? माल एक नंबर आहे. मला नाही प्रॉब्लेम. नाही ना, नाही आपल्याला कसं चालेल हे माल? एक नंबरला चालतो, नाही काय प्रॉब्लेम. एक अंदाज पंच रेटचं काय होईल रेट तुमचं? पण टॉपच भेटेल ह्याला जे काय आणि भेटेल. रिकव्हरी पण चांगलीच येईल ह्याला. होय का? हो आणि संपूर्ण प्लॉट हार्वेस्टिंग होईल. होय ना. हो सुपर एक्सपोर्ट तुम्ही आतापर्यंत बघत आहे त्या प्लॉट मध्ये तुम्हाला ही प्लॉट कसा वाटला नेमका? एकदम छान आहे. हे खरं बोलाय खरं काय नाही हरकत नाही. नाही बरोबर आहे अगदी. म्हणजे प्लॉट एकदम क्लीन आहे. हा हा मालावर कसलं डाग नाही काय नाही. हा 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 लेंथ पण चांगली आहे. हा हा हा. म्हणजे मी मुद्दाम का विचारतोय की विषय काय आहे की आज हे सोन आहे आमच्या शेतकऱ्यांसाठी, हे सोन आहे. तुम्ही आज थोडक्यात खरीददार आहे, बरोबर. पण सोन्याची किंमत सोन्याला कोणाला बघायचं होतं? काय? ते. डाग का? डाग नाही केमिकल बर्निंग आहे. हा हा म्हणजे ती फवारणी हे तुम्ही जास्त घेता ना, हा हा फवारण्याचा बी विषय होतो कधी कधी. आपल्या ह्याच्यावर काय झालं आपल्याला बघायचं होतं. म्हणजे आता आपण हे विचारतोय का मुद्दाम, आता मग आम्ही थोडक्यात केल्यावर चालू आहे बरं का, आपण काय ह्यात कुणीच लबाड बोलायचं नाही एक शब्द सुद्धा. म्हणजे विषय सगळ्यात महत्वाचा असा आहे की आपला कष्टकरी शेतकरी आज खूप मोठ्या लेवलला कुठलंही उत्पादन घेत असताना त्याचा कष्ट आणि खर्च खूप मोठ्या लेवलला आहे. बरोबर आहे. पण ती जसं ज्या वेळेस असं सोन्यासारखं पीक आणतो आणि तुमच्यासारखी माझ्यासारखी ज्या वेळेस व्यापारी इथे येतात आणि हे ज्यावेळेस ह्याची किंमत जी आज मार्केटमध्ये आहे ती करतात, त्यावेळेस हे आपल्या शेतकऱ्याला आनंद वाटतो. बरोबर आहे.
बरोबर आहे की नाही? बरोबर. मग मी तुम्हाला काय गोष्ट काय ह्या विचारतो बागात असा कुठलाच फॉल्ट नाही जाणवला, असं म्हणजे हा म्हणजे मुद्दाम केमिकल बर्निंग वगैरे हा. किंवा जास्त असं केमिकल वापरण्यात आलं असं काय नाही वाटलं. हा हा म्हणजे माल बाबा तुम्हाला जसा पाहिजे तसा आहे, पाहिजे तसं आहे मला म्हणजे एक्सपोर्टला चालायसारखा आहे. एकदम. हो. म्हणजे ह्यांचं जे कष्ट आहे एकदम कष्ट एकदम तिथं बरोबर लाभलेलं आहे. एकदम मग बरोबर. आम्ही एक शब्द ह्यात वापरत असतो की याच्यासाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा किंवा हो, आपल्याला झालं, दिसतोय. कारण तुम्ही आता अगदी पूर्ण प्लॉट बघून आलाय म्हणजे इथं हो. मी मुद्दाम मी आपलं चाललं होतं माझं गड कसे दिसते ते तुम्ही तिकडे गेले इकडे आपलं, पण तुम्ही येताना मी ती शूटिंग काढली की आपल्याला ही का ही व्हिडिओच्या स्वरूपातून आपल्या शेतकरी मित्रांना एक दिशा द्यायची की आज 2च शब्द आहेत, दिशा आणि दशा. जर शेवटचा दिवस गोड नाही झाला तर तो दशा आहे, दशा. बरोबर. आणि जर गोड झाला तर ती दिशा आहे. विषय. मग आपल्याला जी दिशा भेटली ती आपल्या पुढच्या शेतकरी मित्रांना म्हणजे हे असा प्लॉट बघितल्यावर खरोखरच वाटतं की बाबा शेतकरी म्हणजे एवढं कष्ट काहीतरी करून बाबा आणलंय. शेती हा. आहे आहे आणि शेती, पाहणाऱ्याला हा. बी वाटतं आणि कष्ट करणाऱ्याला बी बळ मिळतं. कारण आणि बळ शेतीवर नाव जोडल्यासारखं आहे म्हणजे आहे का नाही? एकदम मग बरोबर. त्यांनी काय केलंय त्यांच्या आहे ह्या पद्धतीमध्ये आपल्या प्रवीण सरांनी त्यांचे बंधुराज हे वडील त्यांची एकत्र फॅमिली आहे, त्यांच्या आहे या शेड्यूल मध्ये वापरा बायोनिकचे फक्त किती डोस गेलेत आपले? 4 डोस गेलेत. म्हणजे मी माझ्याच कंपनीचं नाव पुढे घेतोय, हा बी पार्ट वेगळा आहे. ह्याला हा स्प्रे स्प्रे माझ्या अंदाजाने किती झाले? 2 झाले असतील, जास्त नाही. सुरुवातीला आणि ते बी ऑर्गॅनिकचे आपले. होय. हा झाडं लहान केमिकल असतात वगैरे आणि काहीच नाही जाणवलं ह्याच्यात. केमिकल नाहीच फवारलेले आहे. जेव्हा फवारले ते ऑर्गॅनिकचे स्प्रे आणि त्याच्यामुळे ही जी उलटी किपिंग क्वालिटी हा, जी तेच असते ती तुम्हाला कोण क्षमता. हे ती काय हे केमिकल बर्निंग का हा. काही असं होतंय. आणि तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये ते सगळे फोटोज आहेत, तसं इथं आपल्याला कुठेही नाही. नाही, नाही, थोडक्यात तसं एकही झाड दिसलं नाही मला. एकही जाण नाही. म्हणजे ही लई खूप मोठं आनंदाची गोष्ट आहे, कारण ह्याच गोष्टी आपल्याला घडणं गरजेचं आहे. तर तुम्ही हे आहे, एकदम सुपर प्लॉट आहे. तुम्हाला पाहून आनंद वाटला हो, हो, हो. प्लॉट पाहिला तर तुम्हाला ही गड वगैरे जी काय कलर क्वालिटी किपिंग क्वालिटी जी काय आहे, क्वालिटी शायनिंग एक नंबर आहे. ह्याच्यातला एक घड सिंगल एक घड सुद्धा बाहेर जाणार नाही. पूर्ण हा बॉक्स जो माल आहे पूर्ण बॉक्स पॅकिंग होईल आणि आउट ऑफ कंट्री होईल. हा म्हणजे ह्या लेवलला आहे. हो. म्हणजे आम्ही मराठी शब्द खूप वापरतो ह्याच्यामध्ये, मनी किंवा अभंग. हा, हा. याच्यासाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. आमच्या प्रवीण सरांचा गोड तुम्ही जसं तसं म्हणलं का तसंच होणार, त्याचा काही विषय नाही. म्हणजे आमच्या कंपनीत जे 8 तास चाललंय, आमच्या कंपनीचे एकच ब्रीद वाक्य आमच्या कंपनीच्या मालकाचं की आपला कष्टकरी शेतकरी आज जो कष्ट करतोय आणि कष्ट करीत असताना त्याला एक जाणवतंय की मी कुठं कमी पडतोय आणि तो हारतोय, त्याला आपल्याला हरून द्यायचं नाही. त्यासाठी आमची बरोबर. वापरा बायोनिकचे तुम्ही अजिबात हरून दिलं नाही ह्यांना. बस आम्हाला ते सांगायचे. पूर्णपणे तुमच्याकडून. सक्सेस केलंय तुम्हाला. कारण तुमच्याकडे बी 4-5 वर्ष हो हो झाली. हो. तर हा प्लॉट नाही काय ह्यांचं संपूर्ण प्लॉट हार्वेस्टिंग एकदमरित्या म्हणजे एकही केळ न बाहेर जाता पूर्ण एक्सपोर्ट होणार. त्याला आता चालूचा रेट काय भेटणार असं तुम्हाला वाटतंय? चालूचा रेट ह्यांना साधारणतः बघा आता 24 ते 25 रुपयापर्यंत रेट भेटेल त्याला भेटायला चालू. हो हम्म. भेटणारच. म्हणजे मी तुम्हाला आता तुम्ही व्यापारी दा आता हो तुम्ही हो. आता हे 1-1.5-2 महिन्यात जेवढी काय केळी पाहताय किंवा एक 5-6 दिवसामध्ये तुम्हाला असे किती प्लॉट दिसले बाबा ह्या इतक्या चांगल्या लेवलला? एक 10 मध्ये 3 प्लॉट असे म्हणजे आहेत आहे. सध्याला तरी. हा. हो. आणि आज दिवसभरात वातावरण बघताय हे त्याच्यात त्याचं आज खरं. पहिला आहे का शेवटचा आहे का दुसरा प्लॉट आहे हा. असे चांगले लेवल? हो हो दुसरा प्लॉट आहे. म्हणजे तुम्हाला 10 मध्ये 3 100% साहेबांचा असा नंबर हो लागला. हो हो 100%. म्हणजे आपण जी म्हणतो VIP मध्ये हो आहे. VIP मध्ये 100% आहे. ओके, त्या व्हिडिओ मध्ये तुमचा नंबर असेल, तुमचा नंबर सांगा म्हणजे आमचे जे शेतकरी आहेत. माझा नंबर आहे हम्म. 99 70 60 18 15. हा म्हणजे कुणाला जर केळी एक्सपोर्ट करायची तर साहेबांशी हो संपर्क नक्की साधा. कॉल करा. मी मुद्दामहून साहेबांचा व्हिडिओ काढलाय आमचं. तसं ह्या एक तासापूर्वी ह्या प्लॉट कसा आहे काय ह्याची आमची शेतकऱ्यांची मुलाखत झाली, पण साहेबांचा स्वभाव आवडला. त्यांचं जे जसं आहे तसं बोलणं मला आवडलं, म्हणून साहेबांचं मी मुद्दाम हा व्हिडिओ काढतोय. कारण आज जसं आहे तसं बोलणारे मार्केटमध्ये कमी दा आणि स्वार्थ साधवणारे तेव्हा बोलायची गरज नाही, खूप आहे. मग साहेब एक वेगळे आहेत म्हणून आपण त्यांचा आज नंबर आणि मुलाखत घेतली. प्लॉट कसा वाटला तर तुम्ही पाहून समाधानी? हो अगदी समाधानी. तर तुम्ही अगदी तळमळीने मनापासून जी काय माहिती दिली त्याबद्दल आमच्या शेतकऱ्याच्या वतीने आमच्या वापरा बायोनिकच्या वतीने तुमचं साहेब मनापासून खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं. प्रवीण विलास पाटील, राहणार डोमगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. आता आपली गाडी कटिंग चालू आहे पाठीमागं. आपण तिथं म्हणजे अगदी तिथं कटिंग चालू आहे, तिथं अगदी घड मोपून पण थोडक्यात बघितला, हिने बघितल्या किती पाण्यात काय सगळं. आणि नंतर आता आलो म्हणजे आपली थोडीच हाय असा कॅमेरा फिरवा, खुलीगड साईडला कटिंग चालू आहे. म्हणजे तुमचे बंधू ते घड तोडून देतात आणि गाडी पॅकिंग चालू आहे. म्हणजे आपण इतकं का सांगतोय, धावतोय, आपल्याला जसं आहे तसं आपण पहिल्यापासून धावण्याचा, सांगण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करतो. जसं आहे तसं, जसं आहे तसं हा शब्द मी का वापरतो, जसं आहे तसं त्यासाठी आठवण करायची, आठवण करून बोलायची.
काहीतरी ते स्क्रिप्ट तयार करायची आणि मग बोलायची ही काही गरज लागत नाही. बरोबर आहे. एकदम कावळा आणला एकदम आता लय कावळा आणला आला कडे कॅमेरा चालू कर. आता आपल्याला बघायचं आहे की ही प्रवीण सारखी घाडाचं वजन सरासरी किती येते बाबा? 33 किलो. 33 किलो घाडाचं वजन आहे. हा पाटील साहेब तुम्ही तिथे जाऊन सांगा किती घरात एकदा बघून ते ह्याच्यात येत नाही ते बरोबर म्हणजे कॅमेरामध्ये येत नाही ती खालचं सारखं. प्रवीण सर किती आता घाडाचं वजन? 33 किलो. 33 किलो. ओके झूम करून बघा आता ते जागेवर आहे ओके ना. हा तर ह्या गाडाचं 33 किलो वजन आलंय. आता सरासरी आपण जर बघितलं म्हणजे 30 किलो प्लस गड 100% निघाला. आता आपण मोपल्याला किती निघालाय? 33 किलो. म्हणजे बारीक जर अभ्यास केला 33 किलोच्या गडाला आता आपण पाणी मोठू 33 किलोच्या गाडाच्या फण्या किती आहेत आपण बघू आता. ह्याच्या ही गड आहे ना आता. 1 3 4 5. कापूनच टाकून बघू ना. हा कापते तशी साहेब. आणि कापतानीच नको आता हे असं नको मोका. काटो. इसका चालू करो. हाँ 1 2 2 3 4 5 6 7 8 9 9 10 आणि 11. ओके. म्हणजे आता आपण एकच गड मोकला आहे तो 33 किलोचा निघाला आहे. मी म्हणतो 33 निघाला काय 35 निघन काय 36 निघन आणि काय 30 निघन काय 29 बी निघन. बरोबर आहे. म्हणजे एक 2-3 किलोचा तर 100% फरक राहतो. हा म्हणजे मी म्हणतो कमीत कमी आपला 30 किलोचा आणि जास्तीत जास्त मी म्हणतो एखादा आता ही समजा 33 आला एखादा 35चा बी 35चा बी येऊ निघेल. शकतो. पण सरासरी जर बघितली तर मला वाटतं 30 पडायला पाहिजे. 30 पडते. आता आपल्याला कधी मेळ लागेल ज्यावेळेस आपली दांडी दांडा किती म्हणजे किती झाडं कटिंग झाल्यात हा. आणि वजन किती गाडी झालं ह्याच्यानुसार आपली सरासरी आपल्याला काढता येईल. हा. मग जी काही येईन ती येईन. हा हा पण एक अंदाज आपल्याला वाटतं की बाबा 30 यायला पाहिजे. हो. जी येईन ती आपण काठ्यावर गेल्यावर बघू. कुंभेच्या साहेबांचं काय नाव आहे? प्रकाश पाटील. अमर पाटीलच्या साहेबांच्या प्लॉटवर नेत होतो पिरू बघायला. त्यावेळेस साहेब विचारायचे की बाबा साहेब आपण डोस वापरतोय पण नेमकं काय होईल पुढं म्हणजे कसं होईल पुढं. साहेबांना म्हणलं तुमच्या अपेक्षा काय ती सांगा अगोदर मग मी सांगतो पुढं काय होईल ती. साहेब म्हणले लय काय नाही आपल्याला 30ची सरासरी तुम्ही Seedingच्या अगोदर माल अगोदर काय 26 27 28 25 असलीच पडत होती. होय का? 26-28 म्हणल्या मग लय भारी झाले का? पण निघत होती अगोदर. नाही 26-27 म्हणले चांगली निघत होती पण आता लय भारी झालं. कमी दिवसात 1 महिना अगोदर हा. म्हणजे मी तर म्हणतो समजा 26 काढत होता 25 प्लस तर राहील. नाही 28 पकडा 28 जरी पकडली 28 आणि आता समजा 33 तर 5 किलो निघड पुढे. पहिल्यापासून जास्त आहे आणि 1 महिना अलीकडे म्हणजे बारीक विचार केले दिवस वाचले आणि वजन वाढलं. दिवस लय महत्वाचे आहेत. त्याला म्हणायचं जसं आहे तसं. हो. मग आता आपण घड मोकला तर आपला घड किती भरला? 33 किलो. 33 किलो. मग आता तो एकदम असा आणला तसा टाकला 33 भरला. हा. जरा चांगला बघून ना टाकला तर किती भरणे का अंदाजे 35 पर्यंत. आहे का नाही? 35 36. आहे का नाही? आणि एकदम मी म्हणतो जरा थोडासा मी म्हणतो आता आपण मोकलेल्या 11 फण्या होत्या मी म्हणतो समजा 10 फण्यावाला जर मोकला तर कमीत कमी किती भरेल? 30 31. आहे का नाही? हो 30 म्हणजे 31 पर्यंत तरी आहे. 30-31च्या पुढेच आपल्याला पुढंच सगळे घड आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं मला काय म्हणायचं तुमची अपेक्षा काय होती की बाबा किती भरायला पाहिजे होतं आणि आता किती म्हणजे जे आपण मापलं, मी त्याच्यात काय वाटतं? गजानन सरांना तर म्हणलो होतो ट्रीटमेंट घ्यायच्या अगोदर हा, थंडीच्या अगोदर आणि 30 प्लस हा, ते तर आपल्याला भेटलेलंच आहे. हा. दोन्ही शब्द तुमचे हा. थंडीच्या अगोदर पण निघली आणि 30 प्लस पण भेटला. हा, म्हणजे जी अपेक्षा होती थोडक्यात हा ती पूर्ण झाली म्हणायला झाली, हरकत झाली. नाही. कारण आज काय आहे की आपण बोलतो तसं होत नाही म्हणजे त्याच दृष्टीने सगळ्याचा प्रयत्न असतो. हा म्हणजे तुम्ही जसं बोलला आज गल्ल साहेबांनी तुम्हाला थोडक्यात वेळोवेळी मार्गदर्शन केलं तुम्ही फोन केले तो सगळा आनंदाचा आज क्षण आहे. पण विषय काय आहे तर आनंदाच्या क्षणासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो पण
बोलन तसं होत नाही, कमीच होतं सगळं. म्हणजे मी काय म्हणतो, तुम्ही 30+ बोलले होते, हा. आता अगदी आपण मुकलो तर 33 आला. 33. म्हणजे आपल्याला त्याला वेगळं काहीच करावं लागलं नाही. अजून चांगला बघून जर काढला तर तुम्ही म्हणता तसा 35-36 बी येईल. हो हो पण मी म्हणतो जरी अजून तो आता 11 फाण्यावाला होता घडतो, जरी असा एकदम हुडकून 10 फाण्यावाला जरी नेला तरी 30 किलोला कमी भरणार नाही नाही. करणार. मग मला काय म्हणायचंय, ह्या ज्या अपेक्षा अशा सहज व्यक्त करतो आणि आपण सहज पूर्ण होत्यात. हम्म. मग तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये सहज वापरा बायोनिक ऍड केले हो. आणि सहज अपेक्षा पूर्ण झाल्यात. बरोबर. आणि जशा बोलल्या तसं झाल्यात. 1 महिना अगोदर यायला पाहिजे, हा. चांगला वजन बी यायला पाहिजे. म्हणजे अपेक्षा कशात बघा, हम्म. पुढं नाही गेला पाहिजे, हा. अलीकडे आला पाहिजे 1 महिना. आणि अपेक्षा दरवर्षी काढता त्यापासून चांगला निघाला पाहिजे. हो. म्हणजे अपेक्षा चुकीची नाही, हम्म. पण ते पूर्ण होणं होतंय का नाही हे शाश्वत नसतात. हम्म. पण आज इथं सगळं घडतंय. तर तुमच्या शेड्यूल मध्ये ही तुम्ही वापरा बायोनिक वापरलेला आहे. शेवटचा दिवस आपला गोड होतोय. आता आपला किती रुपयाने माल कटिंग झालाय, आपण काल शूटिंग काढलीच आहे, तरी पण आज हार्वेस्टिंगला मुद्दाम आम्ही परत फिरून आलोय. हो 25 रुपये 20 पैसे. 25 रुपये. म्हणजे जी काही केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत की असाही 1 टाइम 10 ते 15 दिवसात येणारा माल कटिंगला, आणि लागणीपासून आज 9 महिने आणि 2च दिवस झाले. 2 दिवस झाले. लागणीपासून 9 महिने आणि 2च दिवसात कटिंगला सुरू झालेला माल हम्म. 33 किलोचा घड. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी वापरा बायोनिक आहे हे आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी शेड्यूल मध्ये ऍड केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, किती वेळा वापरलं पाहिजे, किती वेळा नाही वापरलं पाहिजे, किंवा हे कंटिन्यू वापरलं पाहिजे नाही वापरलं पाहिजे, ह्याच्याबद्दल आता आज तुमची एक मानसिकता काय आहे की बाबा आपल्या शेतकऱ्यांनी हे आपल्या वापरा बायोनिकला काय म्हणून स्वीकारलं पाहिजे. नक्कीच सुरुवातीपासूनच वापरायला पाहिजे. हे जे रिझल्ट ह्या बागेत आम्हाला भरपूर चांगले भेटलेले. बरोबर आहे, सुरुवातीपासून एंडपर्यंत कंटिन्यू चालू ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. हो. कारण मला तुमचं एक कौतुक काय वाटतंय की तुम्ही केळी क्षेत्रात तसे अगोदरच प्रगतीपथावरती आहेत, नाही असा विषय नाही, पण तरी बी तुमच्या अनुभवाला वापरा बायोनिकनी क्रॉस केले. हो 2 महिने म्हणजे 10-10.5 महिने पहिले लागत होते 10-10.5 महिने. आणि 9 महिन्यात हार्वेस्टिंगला म्हणजे आपण- प्लॉटन. आणि आज 2 गाड्या जाऊन पण माल शिल्लक राहतो. शिल्लक राहतो. तो बी आमचं समजा अजून बी 2 गाड्या पडल्या हा. तरी बी मला आपला सगळाच जायसारखा आहे. हा काल जे व्यापारी आलते थोडक्यात राऊत साहेब होते आपले कंदरचे, हा. तर त्यांनी एक शब्द जबाबदारीने वापरला की ह्यात एकही घड असा नाही हम्म. की ह्याला साईटला काढावं. नाही नाही म्हणजे हा शब्द आपण काय त्यांना काय पैसे दिलतो, आमचा नाहीच व्हिडिओ ते काढायचा आहे साहेब, आमच्यासाठी बोला, थोडस हा. व्हिडिओ उचलते आणि आमच्या कंपनी जाहिरात होईल किंवा आमच्या शेतकऱ्याचं नाव होईल, असं तुम्ही तरी मी तरी कुठला शब्द वापरला का? नाही नाही. पण जसं दिसतं तसं बोलतो माणूस कधी कुठलाही, हो की दिसतं चांगलं मग चांगलं बोलतो. बरोबर आहे. त्यांचा बी स्वभाव प्रेमळ होता हम्म. आणि जसाच तसा होता म्हणून ते खरं बोलले. हम्म. आता काय काय असं बघितलं असं थोडंसं वेगळं वाटतं, हम्म. म्हणजे मग चांगलं दिसतंय पण ते चांगलं सुद्धा नजरेला बऱ्याच जणांच्या हम्म. खूप होतं. हम्म. पण म्हणजे काहीतरी त्याला कारण करायचं आणि रेट पाडून मागायचे हम्म. असा विषय होतो. पण त्यांनी तुम्हाला काल सगळे आपल्याला चांगले सल्ले दिले, तर ही मार्गदर्शन घेऊन तुम्ही समाधानी. हो. तर आपल्या ही जे काही व्हिडिओ पाहणारे आहेत केळी क्षेत्रातले शेतकरी, तर माझ्या अगदी सर्व शेतकऱ्यांना हात जोडून विनंती, आम्ही हे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बनवतोय. पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, चौथी अवस्था, 5वी अवस्था, 6वी अवस्था, आज 7वी अवस्था आहे. कालची 6वी अवस्था होती, आज 7वी अवस्था आहे. मग ह्या अवस्था आम्ही अगदी आज शेवटचा दिवस गोड व्हावा त्या गाडी सकट धावतोय. तर वापरा बायोनिकचा एकच उद्देश आहे, ह्या वापरा बायोनिकचे जे काही मालक आहेत प्रसाद वाघमोडे सर, यांचा एकच उद्देश आहे, आपला कष्टकरी शेतकरी आज जो कष्ट करून खर्च करून वेळ देऊन तो शेवटच्या अवस्थेला त्याची अवस्था एकदम वेगळ्या लेवलला जाते. का तर तो शेवटचा दिवस त्याच्या मनासारखा उगवा नाही किंवा त्याच्या मनासारखं यश त्या कुठल्याही पिकामध्ये अपेक्षित उत्पादन निघा नाही, हम्म. क्वांटिटीचं आणि क्वालिटीचं. बरोबर. तर त्यासाठी ह्या कंपनीने जो अट्टहास केलेला आहे की ती टेक्नॉलॉजी इतकी युनिक बनवलेली आहे ऑर्गॅनिक वापरा बायोनिकने. 2च प्रोडक्ट आहेत, रोहर आणि गुरथर. तर हे इतके युनिक बनवलेत की ते लागणीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत चालतात आणि लागणीपासून स्प्रेला पण चालतात, ड्रिचिंगला पण चालतात, पोगा भरणीला पण चालतात, घाडाच्या स्प्रेला पण चालतात आणि टाकलेल्या खतांना विघटन करून उचलून देण्यासाठी पण चालतात आणि अनेक प्रकारच्या खतांचं विघटन करून उचलून देऊन अनेक प्रकारची डिफिशियन्सी त्याला जाणून न देता, पिकाला कुठल्याही ट्रेसमध्ये न जाऊन देता, अन्नद्रव्यांनी तृप्त ठेवून बाग शेवटच्या अवस्थेला कटिंगला जाईपर्यंत कार्प्याला न बळी जाऊन देता, मुळी न थांबून देता एकदम फ्रेश ठेवणारी टेक्नॉलॉजी म्हणलं तर वापरा पाहिजे. वापरणे. म्हणजे इतक्यापर्यंत सांगायचं एकच हेतू की हे व्हिडिओ पाहता पाहता तुम्ही तुमच्या हे व्हिडिओ स्टेटसला ठेवा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही हे व्हिडिओ मुद्दाम म्हणून शेअर करा, थोडेसे व्हायरल करा. ह्याचं कारण असं आहे की जमीन हा मेन फिल्टर आहे. आज आपण घरांमध्ये फिल्टर पाण्याचे आणून ठेवल्यात,
जमीन हा मेन फिल्टर आहे. आणि आपण जर त्याच्यावरती आज मोठ्या लेवलला जर वापरा बायोनिकचं मार्गदर्शन खूप मोठ्या शेतकऱ्यांनी जर वापरलं तर आपल्याला निघणार अन्न हे ऑर्गॅनिक खायला मिळणार आहे, सगळ्यांना दवाखान्यापासून लांब असणार आहे. आणि प्रत्येक शेतकरी हा पैशानी बँक बॅलन्सनी एकदम तृप्त असणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून हा टास्क करायचा आहे की हे व्हिडिओ फक्त व्हायरल करायचे. कारण ह्यासाठी आम्हाला शेतकऱ्यांकडे येण्यासाठी, शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन शेड्यूल लिहून देण्यासाठी कंपनी आम्हाला पगार देते, हा पार्टी वेगळा आहे. पण तुमची एक पाहता पाहता जबाबदारी काय आहे की हे व्हिडिओ व्हायरल करणं गरजेचं आहे. कारण जसं तुम्हाला आपल्या सूर्यवंशी साहेबांकडून कुठलं तरी ऐकायला भेटलं, तुम्ही केळी क्षेत्रात चांगलेच होते पहिल्यापासून, तुमचे कधी प्लॉट थोडक्यात फेल गेलेले नाहीत, तरी तुम्हाला चांगलं ऐकाय भेटलं आणि तुम्ही ते चांगलं स्वीकारलं. हो. म्हणजे तुम्ही प्रगतीपथावर असताना मला वाटतंय की तुम्ही चांगलं स्वीकारलं. तर मला वाटतंय जे शेतकरी थोडंसं कुठलं पीक करताना असं थोडंसं डळमळ होतं, त्यांनी तर मला वाटतं 100% घ्यावं. कारण मला एक ह्या वापराबायोनिक मध्ये फिरत असताना एक जाणीव होती बऱ्याच वेळा प्रवीण सर, की ह्याला स्वीकारणारे जे शेतकरी आहेत वापराबायोनिकला, हे थोडेसे क्वालिफाईड आहेत, सुशिक्षित आहेत, अनुभवी आहेत आणि कष्टकरी आहेत. तेच शेतकरी वापराबायोनिकला सहजासहजी स्वीकारतात. आणि मला अजून एक वेगळं असं कौतुक वाटतं की मी मार्केटमध्ये त्या कंपनीत वापराबायोनिक मध्ये याच्या अगोदर दुसऱ्या कंपनीत 7 वर्ष काम केलं, पण त्या कंपनीला कधीही दुकानदारांनी स्वीकारलं नाही, सायंटिस्टनी स्वीकारलं नाही आणि कधीही अनुभवी खूप शेतकऱ्यांनी स्वीकारलं नाही. तर ते वेगळं होतं. तर इथं एक असं वेगळं आहे की ह्याला अनुभवी शेतकरी, दुकानदार मंडळी पण घरच्या प्लॉटसाठी वापरतात. आणि वापरताना आजपर्यंत कुठल्या शेतकऱ्यांनी आमच्यावरती शंका घेतली नाही कुठली, ह्याची किंमत काय आहे, तुम्ही काय लावली, ह्याच्यात कंटेन काय आहेत, एकाने पण शंका घेतली नाही. आणि शंका घ्यायसारखं प्लॉटने पण आम्हाला कधी शंका येऊन द्यायसारखं प्लॉटमध्ये काही कधी वेगळं घडलं नाही. रिझल्टमुळं आज आम्ही मार्गदर्शक पण एवढे समाधानी आहेत की आज आम्हाला फिरताना एक आनंद काय वाटतो की तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि ह्याच्यावरचं रहस्य हे आम्हाला पण गप्प बसून देत नाही. तर तुम्ही अगदी जसं घडलं तसं माहिती आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज प्रयत्न केलेला आहे. आणि जसं घडलं तसं तुम्ही सांगितलं त्याबद्दल पाहणाऱ्या माझ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या, भारतातल्या केळी बनाना क्षेत्रातल्या शेतकऱ्यांकडून, आमच्या करमाळच्या गजानन साळुंके सरांकडून तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मनापासून साहेब थँक्यू.